प्रसिद्ध भाषातज्ञ श्रीयुक्त खंडेराव कुलकर्णी सर बीज भाषक म्हणून या कार्यशाळेसाठी उपस्थित आहेत, तेही मंचावर उपस्थित आहेत। या उद्घाटन सोहळ्याला लागलीच सुरुवात होणार आहे। बाहेर उपस्थित असलेल्या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी आतमध्ये येऊन बसून घ्यावं। कार्यक्रमाला सुरुवात होण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी एक माहिती मी सांगतोय। उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर या ठिकाणी पहिलं सत्र प्रसिद्ध भाषातज्ञ राजेश मुखेडकर सरांचं होईल आणि त्यानंतर जे तिसरं सत्र आहे समारोपाचं सत्र ते त्यांचं सत्र आहे। फक्त तुमच्यासाठी त्यांच्याशी थेट संवाद असं स्वरूपाचं ते सत्र आहे, तर तेही सत्र आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। पहिलं सत्र उद्घाटनाचं, दुसरं सत्र राजेश मुखेडकर सरांच्या मार्गदर्शनाचं आणि त्यानंतर एक ब्रेक घेऊन आपण तिसऱ्या सत्राला आपण सुरुवात करणार आहोत। श्री हौगी स्वामी महाविद्यालय उदगीर मराठी विभाग आयोजित एक दिवसीय मराठी लेखन दोष निवारण कार्यशाळा, या मराठी लेखन दोष निवारण कार्यशाळा कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस एन शिंदे सर, या उद्घाटन कार्यशाळेसाठी उपस्थित मंचावरती उद्घाटक म्हणून लाभलेले महाराष्ट्र उदगीर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रोफेसर डॉक्टर राजकुमार मस्के सर, मंचावर उपस्थित बीज भाषक म्हणून लाभलेले पुणे येथून आलेले श्रीयुक्त खंडेराव कुलकर्णी सर, या व्यासपीठावर उपस्थित महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर कागापुरे सर, ज्यांनी या आगळ्या वेगळ्या कार्यशाळेचं आयोजन केलं, असे आयोजक मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉक्टर सुशील प्रकाश चिमोरे सर, या महाविद्यालयातील सर्व फॅकल्टी मेंबर्स, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रंथपाल, कार्यालयीन अधीक्षक आणि आपण सर्वजण या कार्यशाळेमध्ये विविध महाविद्यालयातून, शाळेतनं किंवा इतर कुठल्या ऑफिसमधनं आपण या ठिकाणी कार्यालयातनं या कार्यशाळेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहात। आपल्या सर्वांचं या ठिकाणी सर्वप्रथम मी मराठी विभाग श्री हौगी स्वामी महाविद्यालयाच्या वतीनं शब्द सुद्धा मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी या मराठी लेखन दोष निवारण कार्यशाळेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि या मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो, कार्यक्रमाचे अध्यक्ष, उद्घाटक, बीज भाषक आणि प्रमुख उपस्थिती या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी आपलं जे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आहे त्यांच्या स्वामीजीच्या त्यांच्या नावाने चाललं जातं, त्यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी सर्व मान्यवरांना, मंचावरील मान्यवरांना मी निमंत्रित करतो, विनंती करतो की आपण सर्वांनी प्रतिमा पूजन करून घेऊ। स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचं पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस एन शिंदे सर, उद्घाटक प्रोफेसर डॉक्टर मस्के सर, बीज भाषक श्री खंडेराव कुलकर्णी सर, उपप्राचार्य काळगापुरे सर, मराठी विभाग प्रमुख चिमोरे सर। धन्यवाद सर, सर्वांना धन्यवाद। या ठिकाणी स्वामीजीच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते झालेलं आहे। यानंतर कार्यक्रमाचा भाग, आपली परंपरा म्हणून आपण सर्व सन्माननीय पाहुण्यांचा या ठिकाणी
मी खरं तर सुरुवातीला कार्यक्रमाच्या सुरुवातीला शब्दसंमानी स्वागत केलेलं आहे, तरी पण आपण पुष्पहार आणि बुके देऊन सर्व सन्माननीय पाहुण्यांचा या ठिकाणी सत्कार करणार आहोत। सर्वप्रथम मी या कार्यशाळेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे सन्माननीय प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस.एन. शिंदे सर हे या आजच्या कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष। मी या ठिकाणी मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉक्टर सुशील प्रकाश चिमुरे सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस.एन. शिंदे सर यांचं स्वागत करावं। धन्यवाद चिमुरे सर। यानंतर या कार्यशाळेसाठी उद्घाटक म्हणून लाभलेले महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रोफेसर डॉक्टर मस्के सर यांचा सत्कार मी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस.एन. शिंदे सरांना विनंती करतो की त्यांनी मस्के सरांचे बुके देऊन या ठिकाणी स्वागत सत्कार करावा। धन्यवाद शिंदे सर। यानंतर या कार्यशाळेसाठी उपस्थित बीजभाषक पुणे येथून आलेले श्री खंडेराव कुलकर्णी सर यांचं स्वागत करण्यासाठी मी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर कागापुरे सर यांना विनंती करतो की आपण खंडेराव कुलकर्णी सरांचा बुके आणि मराठी विभागातर्फे कोविड-19 हा काव्यसंग्रह जो प्रकाशित झालेला आहे ते पुस्तक देऊन त्यांचा सत्कार करावा। यानंतर मंचावर उपस्थित महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर कागापुरे सर यांचा पुष्पहार घालून स्वागत करण्यासाठी मी प्राध्यापक एस.एन. पोत्रे सरांना विनंती करतो की पोत्रे सरांनी उपप्राचार्य कागापुरे सरांचा या ठिकाणी सत्कार करावा। या कार्यशाळेचं आयोजन करणारे आयोजक प्रोफेसर सुशील प्रकाश चिमुरे सर हे मंचावर उपस्थित आहेत। मी प्राध्यापक जे.के. मुल्ला सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी चिमुरे सरांचा स्वागत करावं। आयोजकाच्या सूचनेप्रमाणे अधिक सत्कार समारंभामध्ये अधिक वेळ न घेता आपण ज्या कार्यशाळेसाठी या ठिकाणी उपस्थित आहात त्या कार्यक्रमासाठी लागलीच आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत। पुनश्च एकदा सर्व मंचावरील उपस्थित मान्यवरांचे आणि उपस्थित सहभागी सर्वांचे मी या ठिकाणी महाविद्यालयाच्या वतीनं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतो आणि या मराठी लेखन दोष निवारण कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजक मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉक्टर सुशील प्रकाश चिमुरे सर यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। श्री हौजी स्वामी महाविद्यालय उदगीर मराठी विभाग आयोजित एकदिवसीय राज्यस्तरीय लेखन दोष निवारण मराठी कार्यशाळा या कार्यशाळेला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मी महाविद्यालयाच्या वतीनं स्वागत करतो आणि माझ्या प्रास्ताविकाराने सुरुवात करतो। या कार्यशाळेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे लाडके प्राचार्य डॉक्टर एस.एन. शिंदे सर, या कार्यशाळेचे भाषक माझे मार्गदर्शक गुरुजी कुलकर्णी सर, या कार्यशाळेचे उद्घाटक माझे मार्गदर्शक आणि गुरुजी डॉक्टर राजकुमार मस्के, थोर विचारवंत महाराष्ट्र, महाविद्यालयाचे उपप्राचार्य कागापुरे सर, या कार्यशाळेसाठी उपस्थित असलेले सर्व मराठी भाषेचे अभ्यासक, मराठीचे हितचिंतक, मराठी भाषा चांगली बोलता आली पाहिजे, चांगली लिहिता आली पाहिजे अशी
अपेक्षा ठेवून आलेल्या सर्व मान्यवरांचे मी पुन्हा आभार मानतो, स्वागत करतो. मराठी भाषा ही आपली भाषा आहे आणि ती टिकली पाहिजे, चांगली बोलता आली पाहिजे, चांगली लिहिता आली पाहिजे. ते लिहिता येण्यासाठी समाजाला, समाजातील अभ्यासकांना त्याला सवय लावण्याचं काम जी माणसं मराठी भाषेवर जगतात, जी माणसं मराठी भाषेची सेवा करतात, त्यांचं ते आद्य कर्तव्य असतं. म्हणून या परिसरातील मराठी अभ्यासक, मराठी लिहिणारे लेखक, मराठीचे पत्रकार, टंकलेखक, पत्रकारितेमध्ये काम करणारे पत्रकार, या सर्वांना मराठी भाषा चांगली लिहिता यावी म्हणून मराठी लेखन दोष निवारण कार्यशाळा ठेवलेली आहे. आपण या कार्यशाळेला उपस्थित झालात त्याबद्दल सर्वांचे आभार मानून महाविद्यालयाने हा कार्यक्रम घेण्यासाठी संधी दिली. महाविद्यालयाचे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य यांचेही आभार मानून मी माझं पुस्तक संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण आपल्या प्रास्ताविक भाषणामध्ये या कार्यशाळा आयोजनामागचा प्रयोजन आपण सर्वांना उपस्थितांना सांगितलं. यानंतर आपला अधिक वेळ न घेता या कार्यशाळा आयोजनामागचा उद्देश जो आहे तो सफल झाला पाहिजे या अनुषंगाने मी सरांनी जे प्रास्ताविक केलं त्या प्रास्ताविकमध्ये त्यांनी सांगितलं की आपल्याला वाचन आणि लेखन उत्तम आलं पाहिजे आणि मराठी आपली मातृभाषा आहे. आपल्याला इतरांच्या हृदयाला घाव घालायचं असेल तर मातृभाषेतून बोलणं म्हणजे वाचन आणि लेखन आणि भाषण हेही उत्तमच असलं पाहिजे असा विचार आपण या प्रास्ताविक भाषणात सांगितला. यानंतर या कार्यशाळेसाठी उद्घाटक म्हणून लाभलेले महाराष्ट्र वैद्यकीय महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर राजकुमार मस्के सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी उद्घाटनपर मार्गदर्शन करा. हॅलो, ऐकू येते ना शेवटपर्यंत? आजचा दिवस हा सुट्टीचा. तुम्ही सर्वजण आलात. तुमचे आभार काही मानणार नाही, तुमच्या ऋणात मात्र जरूर आहे. त्याचं कारण असं, वर्तमान काळामध्ये बोलणारी माणसं खूप आहेत पण ऐकणारी माणसं कमी होत चाललेली आहेत. ज्या समाजाचं ऐकणं ज्ञाते सर यांनी मला दलित रंगभूमी स्वरूप आणि चिकित्सा या विषयावर मार्गदर्शन केलं. तासनतास या महाविद्यालयात त्यांच्या समवेत मी घालविलेले आहेत. व्यासंग, विवेक, विनयता आणि बहुआयामी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व ज्ञातने सरांचं त्याचा लाभ मला झाला आणि तीच परंपरा शिंदे सर पुढे चालवित आहेत. या व्यासपीठावर गुरुवर्य डॉक्टर कुलकर्णी सर वय वर्ष सर 90-80 तरुणाला लाजवेल असा उत्साह आहे. आपला 80 वर्षात काय होईल माहित नाही. पायऱ्या चढत असताना मी म्हणालो होतो सर आधार देऊ का? बोलक्या नजरेनं ते माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले सर नको धन्यवाद. इतक्या सगळ्या पायऱ्या अशा आधारनं घेतात ते वर चढून आले. वर चढण्याचं जे बळ, जी ताकद त्यांच्यात आहे
ती अशीच कायम राहो. त्यांना दीर्घायुष्याच्या तुम्हा सर्वांच्या वतीने मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. या शुभेच्छा देण्याच्या पाठीमागचा माझा स्वार्थ असा आहे, व्याकरणासारख्या अत्यंत अवघड समजल्या जाणाऱ्या विषयाला न्याय कोण द्यायचा, म्हणून निवडून नीतिमानतेने आणि निर्भीडतेने आणि तितक्याच निर्वैरतेने कुलकर्णी सरांनी व्याकरणाची साधना केली आणि सर्वदूर हे व्याकरण सोप्या भाषेत शिकविण्याचा जाणीवेने प्रयत्न केलेला आहे. अशी माणसं दुर्मिळ होत चाललेली आहेत आणि म्हणून सर तुम्ही खूप खूप जगावं. आम्हा सगळ्यांचं आयुष्य तुम्हाला आहे. तुमच्यासारखी माणसं तुम्ही जगलात तरच आपली मातृभाषा मराठी जगेल. नसेल तर ही भाषा एरवी मंत्रालयाच्या दाराशी दिनवाणीपणे हात जोडून उभी आहे आणि ते पाहण्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही. म्हणून माझे प्रिय विद्यार्थी द्वय मल्लिकार्जुन आणि सुशील या दोघांनीही मराठी भाषा तर आहेच, पण काय करायला पाहिजे याची कल्पकतेनं विचारपूर्वक अशा प्रकारची चर्चा करून निर्णय घेतला आणि ही कार्यशाळा आयोजित केली. घाईघाईमध्ये येत असताना एका व्यक्तीला मी बोललो आणि संवाद झाला, कुठे चालला तितक्या गडबडीत? तर कार्यशाळा आहे. कशाची? मराठीच्या संदर्भात शुद्ध लिहावं म्हणून दोष निवारण. मराठीमध्ये दोष असतात का? इतकी सदोष आहे का हो मराठी? माझ्या मनात प्रश्न पडला, चुकलं की काय आपल्याला? म्हणजे असं एकूणच माध्यम असो, माणसं असो की मातृभाषेचे लाभार्थी असो, या सगळ्यांचाच या विषयाकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन असा. आणि म्हणून खरोखरच मराठी विभाग आणि भागवी स्वामी महाविद्यालयाचे मी मनापासून आभार मानतो. कुलकर्णी सरांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे. काय उदगीरकरांची मान खऱ्या अर्थाने उंच व्हावी असा हा पुरस्कार. आणि एका दुर्लक्षित सर्वार्थाने उपेक्षित असलेल्या विषयावर सरांनी लेखन केलं. लेखन करीत असताना काय यातना त्यांना झाले असतील विचार करा. हे सगळी जमावजमाव करणं, बाकीच्या शोधनिबंधाला सगळे संदर्भ असतात, व्याकरणाला कुठला शोध म्हणजे संदर्भ घ्यायचा, हे असे म्हणाले हे सांगून एका निमिषार्थात आपण मोकळं होतो. पण तुमचं मत नोंदवायला ही जी काही ताकद लागते ती कुलकर्णी सरांनी सुरुवातीपासूनच जाणीवेनं जोपासलेली आहे, निष्ठेनं जोपासलेली आहे. दयानंद महाविद्यालयात अशी जी कार्यशाळा झाली होती आणि मी मार्गदर्शन घेऊन माझं भाषण तिथे केलेलं होतं. अनेकांनी माझं अभिनंदन केलं. मी त्यांना विनयानं म्हणालो की माझं हे जे भाषण चांगलं झालं यात माझा वाटा खारीचा, पण कुलकर्णी सरांचा वाटा सिंहाचा आहे, म्हणून त्यांचं अभिनंदन तुम्ही करा असं मी नाही सांगितलं. लेखन सदोष असावं का? तर असूच नाही. लेखनाची सवय असली पाहिजे, सक्तीपेक्षा सवय असली पाहिजे. आता ही सवय कशी लागते? तर सवय लावावी लागते. आता सगळे आमचे मराठी विषयावर प्रेम करणारे शिवाजी महाविद्यालयाचे आमचे विभाग प्रमुख शिंदे सर आहेत, मारुती कसाब सर आहेत. आपला विषय नसतानाही आमचा गौरव सातत्याने अनेक कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्हाला प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करीत असतो. सरांचा मराठी विषय आहे का? पदवीला सरांनी मराठी हा विषय घेतलेला होता. अनेक नामवंत माणसं आहेत, रसूल आहेत, ज्ञानेश्वर लेखक आहेत, अंकुश आहे, कवी, अभ्यासक, साहित्य, संगीत या ठिकाणी किती सुंदर मेळावा
आयोजित करण्यात आलेला आहे. अणवले सर आहेत माझे गुरुजी. तेव्हा मराठीमध्ये व्याकरण असा शब्द उच्चारल्याबरोबर अंगावर काटा येतो. काय चुकतं की काय काय. आणि मग जास्तीत जास्त मराठीला अवघड करण्याचं काम या सगळ्या अशा पद्धतीमुळे झालं की काय अशी भीती वाटायला लागते. इतकी अवघड आहे का हो मराठी? इतकी सोपी आहे का मराठी? माय जितकी सोपी असते ना तितकीच मराठी सुद्धा सोपी आहे. माय अवघड असू शकत नाही. फक्त माईला समजून घ्यावं लागतं. समजून घेण्यामध्ये आपण कमी पडतो आणि म्हणून मग माय कठीण वाटायला लागते. मातृभाषा आपल्याला अवघड वाटायला लागते. वाचण्याचा सराव असायला हवा, लिहिण्याचा सराव असायला हवा. दिसा माझी काहीतरी वाचावे आणि लिहावे असा सगळा भाग आता आटतच चाललेला आहे. भ्रमणध्वनीवर बोट फिरवीत फिरवीत बोटाच्याच संवेदना मरून जाण्याची वेळ आलेली आहे. परवा विद्यार्थ्याला लिंक पाठवण्यासाठी बोट ठेवलं, काहीच पुढे सरकत नव्हतं. मला माझा संशय आला की बधीर झालो की काय. पण क्षणार्धात पुन्हा इकडे तिकडे ओलं करून पुसल्यानंतर पुन्हा बोट जिवंत झालं. श्वास सोडला. नशीब तर अवघडच होतं ना बधीर होत गेल्यानंतर. ही बधिरता भाषेच्या अभ्यासकाला न परवडणारी आहे. आणि म्हणून मराठीमध्ये सरांनी जसं काम केलेलं आहे तसं दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी सुद्धा खूप मोलाचं काम केलेलं आहे. त्यांना विनम्र अभिवादन करतो. महाराष्ट्र भाषेचं व्याकरण हा एक सुंदर ग्रंथ त्यांचा आजही आपल्याला प्रेरणा देणाराच आहे. साधारणतः 1930 पूर्वी ते 1972 पर्यंत एकूणच मराठी व्याकरणाच्या संदर्भात काम झालेलं आहे. डीजे भाषणामध्ये सर त्याचा उल्लेख करतील. हा एक चांगला देखणा प्रेरक इतिहास व्याकरणाच्या संदर्भातला आपल्या समोर आहे. मराठी शुद्ध लेखन प्रदीप मोरा वाळुंबेचं चांगलंच पुस्तक आहे. शुद्ध लेखन विवेक दण गोखले अतिशय अप्रतिम पुस्तक आहे. कितीतरी पुस्तकं आपल्याला सांगता येतील. भागवतांचं पण पुस्तक एक आहे. अनेक पुस्तकं. सरांचं सुद्धा एक पुस्तक आहे. आणलं सर पुस्तक सोबत आहे का? हा हे पहा, ज्या पुस्तकाला पुरस्कार मिळाला मराठी व्याकरण स्वरूप व चिकित्सा हे ते पुस्तक आहे. पुस्तकावरून हात फिरवला की किती ऊब येते, किती छान वाटतं. असं हे पुस्तक. टाळ्या वाजून पुन्हा शेकबाया. तर हे सुद्धा मराठीतल्या व्याकरणाच्या संदर्भात मैलाचा दगड ठरावं अशा प्रकारचं हे पुस्तक आपल्याला दिसून येत आहे. आणि म्हणून ही सगळी पुस्तकं का लिहिल्या गेली तर यांना शुद्ध लेखन हा आग्रह न राहता ती सवय झाली होती. कोकिळीनं तोंड उघडताच कुहू कुहू करावं. आमच्या अनवले सरांनी त्या तबल्यावर बोट ठेवल्याबरोबर अशा सराईतपणे सगळं ऐकू यावं. एखादा सुंदर अभिजात गायक असतो, त्याचं बोलणं सुद्धा एक सुंदर गीत असावं, ऐकू यावं आणि सतत तेच ऐकत राहावं. कितीही भूक लागली, पोट भरलं तरी अतिशय चांगला स्वयंपाक केल्यानंतर समोरचं अन्न संपूच नाही असं वाटावं. असं एकूणच शुद्ध लेखनावर काम केलेल्या माणसाचं आहे. हे असं काय झालं तर महत्वाचं कारण असं, शुद्ध लेखन हा आग्रह न धरता ती सवय झाली पाहिजे, सवय लावून घेतली पाहिजे. आरशाकडे न पाहता महाविद्यालयात आपण जात नाही, येत नाही. पुस्तकाकडे न पाहता आपण जात नाही, येत नाही, झोप लागत नाही. सवय असते. लायब्ररीत गेल्याशिवाय, ग्रंथालयात गेल्याशिवाय डोळे सर 5:30च्या अगोदर ग्रंथालयात यायचे आणि ग्रंथपालाला विचारायचे ते रजिस्टर इकडे आण. मला असं वाटायचं काय पाहत असतील प्राचार्य याच्या. तर ते म्हणायचे आज किती लोकांनी ग्रंथालयाला भेट दिलेली आहे हे मला पाहायचं आहे. आणि अशा काही विद्यार्थ्यांचा आणि विद्यार्थिनींचा ते सत्कार करायचे. आणि म्हणून लेखनाचा दोष त्याचं निवारण झालं पाहिजे. त्याचबरोबर मराठीतले इकार उकार, एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ, रफार कुठं द्यावा, जोडाक्षरी शब्द कसा लिहावा आणि लिहिताना सावध कसं असावं,
लिहिताना जर आपण सावध झालो नाही तर आपलाच वध आपल्याच हाताने आपण केला असा त्याचा अर्थ होतो. दहचा मा हरुणा ऐकलं नाही, नको ते वाट्याला. आणि म्हणून मग लिहित असताना सदैव सावध राहिलं पाहिजे. निबंधाचं लेखन असो, वृत्तांत लेखन असो, कथा असो, कादंबरी असो, पत्र लेखन असो किंवा महाविद्यालयात प्राचार्यांना अर्ज करण्यासाठी प्रकार असो, ते शुद्ध आटोपशी आणि आवडीने कसं लिहिता येईल याचा प्रयत्न होत असताना दिसत नाही. त्याच्यामुळे मग हे सगळे दोष राहून गेलेले आपल्याला दिसून येतात. ही वैगुण्य कशी संपविता येतील? का संपणार नाहीत ही वैगुण्य? अशीच राहतील का ही वैगुण्य? या उणिवा दूर करता येतील की नाही? नक्कीच करता येतील. कशी करता येतील? तर अशा प्रकारच्या व्यासंगाने व्यक्तींची भाषणं ऐकून किंवा वाचून सराव करून आपल्याला या सगळ्या गोष्टी दूर करता येऊ शकतात असं मला वाटतं. बोलण्याच्या नादामध्ये आपण मूळ अर्थच विसरून चाललेलो आहोत. परोक्ष आणि अपरोक्ष हे शब्द वापरत असताना अत्यंत चुका गांभीर्यानं आमच्याकडून होतात, लक्षात येत नाही. काही चुका जाणीवेनं आणि काही चुका अजाणीवेनं नेणिवेत गेल्यामुळे माहीतच नसतं. आणि आता मराठी भाषा घ्या असं जेव्हा म्हणण्याची वेळ येते, दूरदर्शनवर बातमी वाचली आणि अस्वस्थ झालो. भाषा जर तुम्ही शिकविली नाही मराठी तर तुम्हाला दंड करण्यात येईल. महाराष्ट्रात मातृभाषा शिकविण्यासाठी दंड करण्याची भाषा किंवा असूड उगारावा लागतो. याच्यासारखा कुलकर्णी सर दैव दुर्मिळ असतो कोणता? मी महाराष्ट्रात आहे, मराठी ही माझी मातृभाषा आहे आणि मला शिकविली नाही तर तुम्हाला दंड करण्यात येईल असं सरकारला, असं शासनाला, त्या अधिकाऱ्याला म्हणण्याची वेळ येते. सूक्ष्मजीव शास्त्राचे आमचे मित्र प्रभारी प्राचार्य आहेत महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात. मराठी चांगला त्यांचा अर्ज आलाय का विद्यार्थ्याचा, तो अर्ज माझ्याकडे दिला. त्याला विचारले की तुझी मातृभाषा कोणती आहे? तो मराठी. मराठी हा विषय घेतलास का तू? नाही. कोणता विषय घेतलास? हिंदी हा विषय घेतलेला आहे. मराठी का? तर येते की सर मला मराठी येतच असं आपण गृहीत धरलेलं आहे. आणि या गृहीत धरण्यामुळे अशा सगळ्या गडबडी राहून गेलेल्या दिसून येतात. आणि म्हणून परोक्ष आणि अपरोक्ष उलट्या दिशेने वापर करतो आहे. तोच अर्थ आता पक्का आहे. खरं तर 100 वर्षापूर्वी हे सांगायचं म्हणून बरंच वाचलं काही. 100 वर्षापूर्वी व अलीकडच्या काळातही शब्दार्थ कोशामध्ये कोशकारांनी चुकीचे शब्द वापरू नका म्हणून सांगितलेलं आहे. पण त्याकडे सगळ्यांचंच दुर्लक्ष आहे. आणि अलीकडच्या या तंत्राच्या युगात जगण्याचं आणि लेखनाचा एकूणच मंत्र हरवल्याचा हा काळ आहे. कसंही चालतं, काहीही चालतं, कळतं ना, ठीक आहे असं म्हणून आपण सगळेजण थोडे मराठी भाषेचे मारेकरी होत चाललेलो आहोत. भयंकर असा शब्द आहे ना, भयंकर. माहित आहे तुम्हाला भयंकर? तर भयंकर या शब्दाचा अर्थ काय? भीतीदायक. अतिशय या शब्दाचा अर्थ आहे खूप किंवा पुष्कळ आपण म्हणतो. जेवायला या ठिकाणी आमंत्रणावर गेलो आणि मग तिथं ऐकलं. विनोद गर्भ आहे पण म्हणजे अंतर्मुख करणारे आहे. मुद्दाम तेच वाक्य तुम्हाला म्हणजे सांगतो की आई आपल्या मुलाच्या संदर्भात काय म्हणते? माझ्या मुलाला लाडू भयंकर आवडतात. माझे गुरुजी मला भयंकर आवडतात. माझी माय मला भयंकर आवडते.
तो मुलगा एखादा लाडू खायला बसल्यावर एकदा लाडू खायला बसला की 200 लाडू खाल्ल्याचे उठत नसेल तर मग ठीक आहे. खरं तर त्या मातेला ती जाणीवेने बोलत नाही. तिला हे आम्ही लक्षात आणून दिलं नाही किंवा तिला लक्षातही आलं नाही, कोणी सांगितलेच नसेल. हे भीतीदायक आहे. अशा काही छोट्या मोठ्या गमती आपल्याला आहेत त्या दुरुस्त कराव्या लागणार आहेत. माझ्या मुलाला लाडू अतिशय आवडतात, खूप आवडतात असंच तिने म्हणायला हवं होतं, पण तसं होत नाही. फिरायला जातो आपण दररोज. असंच एका ठिकाणी आपण फिरायला गेलो. मित्रमंडळी चर्चा करीत होती. फिरायला गेलेली ही सगळी मित्रमंडळी चहाचा आस्वाद घेता घेता एका ठिकाणी एका मित्राच्या तोंडून एक वाक्य आलं. ते असं म्हणाले, तिकडे भयंकर स्वच्छता होती. तिकडे भयंकर स्वच्छता होती. आता तिकडे भयंकर स्वच्छता होती, एवढी स्वच्छता भयंकर असेल तर अस्वच्छता ठेवणे बरे नाही का? हा सगळा भाग आपण लक्षात ठेवा. जाणीवेनं आपण आपल्या शब्दांचा वापर करायला पाहिजे आणि साधना लागते त्याला. सहजतेनं होतं बरं का. पूर्वी कविता गुरुजी गाऊन शिकवायचे. आता असे गायक गुरुजी फार कमी आहेत. गायक असलेला नायक शिकवायला मिळणं हे परम भाग्याचं असतं. पण आता गायन ऐकायला मिळत नाही. कविताही तशा प्रकारच्या कमीच येत असलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि आलेली कविता गाऊन चांगला सराव करून शिकवली तर विद्यार्थ्यांच्या मनात ती कविता खऱ्या अर्थाने जाऊन बसू शकते. आणि म्हणून मग दुसरा एक प्रकार सांगतो. आपल्या आईचं आपल्यावर खूप खूप प्रेम असतं हे सांगताना सुद्धा गडबड होतेच. वडील एकदा असं म्हणाले, आईचे आपल्या मुलावर किती प्रेम आहे हे सांगताना वडील पटकन जोशपूर्णतेने म्हणाले, तिचे त्याच्यावर भयंकर प्रेम आहे. हे प्रेमाचं असेल, खाण्याचं असेल, भयंकर, भीतीदायक हा शब्द खऱ्या अर्थानं कशा पद्धतीनं वापरून आपण आपल्याच मातृभाषेचं मातेरं कसं करतो हे लक्षात घ्या. अनसूया आणि अनुसया याच्याबद्दलचाही तोच प्रकार आहे. खरं तर अनुसया असा शब्द नाहीच आहे मुळात. तो आहे अनसूया. परवा सूचना वाचली. आता त्यातलं सु नेमकं कोणतं, कसं लिहावं हेच बऱ्याच वेळेस लक्षात येत नाही. मी इथे MA ला जेव्हा आलो महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयामध्ये, तेव्हा प्राचार्यांना मी अर्ज केला आणि ते असं म्हणाले की तुला सूचना हा शब्द लिहिता येतो का? तर मी हो म्हणालो, लिहिता येतो. मी सूचना असा शब्द लिहिला. ठरल्याप्रमाणे माझं चुकलं होतं. डोळे सरांनी पेन काढली. माझ्याकडे पेन पण नव्हतं त्यावेळेस, मी विसरला होता. आणि घाई गर्दीत प्राचार्यांनी बोलावलं. काय की डोळे सरांचं बोलवणं म्हणजे भीतीदायक असायचं. आणि मग पेन काढून त्यांनी लिहून दाखवलं, हे सूचना असं लिहितात, दीर्घ आहे. तर त्याचप्रमाणे अनसूया आणि अनुसया एवढीच फोड सांगतो आणि मी या ठिकाणी थांबतो. सरांना वेळ मिळेल. अनसूया, अनुसया, मत्सर, निंदा, राग. अन हा उपसर्ग अभावदर्शक आहे. जसे अन्न अधिक इष्ट बरोबर अनिष्ट. ज्यामध्ये इष्ट गोष्टींचा अभाव आहे ते, ह्याप्रमाणेच ज्या स्त्रीमध्ये मत्सर, निंदा, राग ह्या दुर्गुणांचा अभाव आहे अशी स्त्री म्हणजे अन अधिक असूया, अनसूया असा हा अर्थ असलेला दिसून येईल. असेच शब्द आपल्या विद्यार्थ्यांकडून आपल्याला त्याचा सराव करून घ्यावा लागणार आहे. लिहिता लिहिता जर आपण पुढे गेलो, चांगलं लिहिलो तर पुढच्या पिढीलाही चांगलं ऐकायला मिळेल असं मला वाटतं. पूर्णविराम आता कमी झाला आणि सगळेच अपूर्ण विरामाचा जास्त वापर करत आहेत.
सगळ्याच बाबतीत. लेखनामध्ये वाक्य संपलेलं आहे, पूर्णविराम असला पाहिजे. आणि अनुस्वार हा नेमका कुठं द्यावा, अनुनासिक नेमकं काय आहे, या सगळ्यांची माहिती. मग तो विकार असेल, उकार असेल, पाणी असेल, पाणी असेल, या सगळ्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला सजग राहता आलं पाहिजे. हे जर आपण केलं तर माझे पत्रकार बंधू या ठिकाणी आले आहेत, लेखक या ठिकाणी आलेले आहेत. आणि म्हणून मग आपल्याला अनुलेखनाचा सराव करावा लागणार आहे, श्रुतलेखनाचा सराव करावा लागणार आहे. अनुलेखन आणि श्रुतलेखन आमच्या भगिनी मुळे मॅडम या ठिकाणी बसलेल्या आहेत. विद्यालयातून, प्राथमिक शाळेमधून हे सगळे प्रकार मॅडम राबवा. आम्हाला संधी द्या. या ठिकाणी मराठीचे सगळे कवी, अभ्यासक बसलेले आहेत माझ्या सहित. आमच्या खर्चाने आम्ही जाऊन हे सगळे श्रुतलेखनाचा प्रकार असेल. परवा मी वर्गात हा प्रयोग केला, 2च ओळी सांगितल्या आणि मुलांना सांगितलं, मी जे बोललो ते ऐकलात का? 2 विद्यार्थी म्हणाले हो, लिहून दाखवा. लिहिलं, त्यातले एकीचं बरोबर आलं, दुसरीचं चुकलं. चालायला लागलं की गाव सापडतं. वाट सुद्धा चांगली होती. या सगळ्या नव्या मला वाटा तुम्ही चांगल्या पद्धतीने तयार कराव्यात आणि पुढीलांसाठी एक नवा आदर्श घालून द्यावा, एवढीच विनंती या निमित्तानं करतो. आपण माईला ओळखूया, आपली मराठी नक्कीच चांगली होईल असं मला वाटतं. मला बोलवलं, संधी दिली, त्याबद्दल तुमचे आभार तर मानायलाच हवे. पण तत्पूर्वी या सुंदर प्रेरक कार्यशाळेचं उद्घाटन झालं असं मी नम्रपणे जाहीर करतो. वेळ काढून आपण सगळेजण मला जसं ऐकलात तसंच ज्ञानतपस्वी कुलकर्णी सरांनाही आपण ऐका. त्यानंतरची 2 सत्र आहेत ती पण तुम्ही ऐका. मुखेडकर सर म्हणून अत्यंत सराव असलेला चांगला माणूस तुम्हाला म्हणजे काही गोष्टी सांगेल. तर त्या दृष्टीनं सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. मला बोलून या ठिकाणी खूप छान माझा सर सत्कार केला आणि मला पुन्हा एकदा ते दिवस आठवले. त्याबद्दल शिंदे सर, मराठी विभाग या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. शुद्धलेखन हा आग्रह न धरता ती सवयच आपल्याला जडली पाहिजे. सरांनी आत्ताच आपल्या उद्घाटनपर भाषणामध्ये सांगितलं, दिसा माझे काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंड वाचित जावे. या उक्तीप्रमाणे आपण ही सर्वांनी तो बोध आपल्या सरांच्या भाषणामधून आपण तो घेतलाच पाहिजे. जयाला नसे आवडी वाचनाची, कसा गोडी चाखेल जीवनाची. वाचन असे, श्रवण असे, भाषण असे किंवा लेखन असे, यावरच मला माझी तर अशी एक धारणा आहे की आपलं व्यक्तिमत्व हे आपण जे बोलतो त्यावरनं उठावून दिसतं. आपण किती गोडीगुंडे आहोत, आपण किती हँडसम आहोत यावरनं नाही, तर द वे वी कम्युनिकेट विथ ईच अदर त्याच्यावरती आपलं व्यक्तिमत्व हे अधिक उठावून दिसत असतं. या सुंदर अशा कार्यशाळेचं उद्घाटन सरांनी या ठिकाणी केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यानंतर मी अधिक वेळ न घेता या कार्यशाळेचे, राज्यस्तरीय कार्यशाळेचे बीजभाषक प्रसिद्ध व्याकरण तज्ञ श्रीयुक्त खंडेराव कुलकर्णी सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं. मस्के सरांचं मला चांगलं बोलता येईल. मंचावरील माननीय आणि आदरणीय व्यक्ती, आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य शिंदे सर, या कार्यशाळेचे उद्घाटन त्यांनी आत्ताच खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आपल्याला. ते मस्के सर या महाविद्यालयाचे उपप्राचार्य काळगापुरे सर, आणि इथे माझे विद्यार्थी म्हणून म्हणाले ते, पण फार लहानपणी ते विद्यार्थी होते, चिमोरे सर आणि सूत्रसंचालक आणि उपस्थित बंधू आणि भगिनी. वास्तविक आपण सगळे ज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत असणारी मंडळी आहे. एका दृष्टीनं आपण
सतत अध्यापनाचंच काम आपण करतो. आम्ही तेच केलं. एकवीस वर्षापूर्वी मी निवृत्त झालो आणि निवृत्त झाल्यानंतर सुद्धा मला आज जो हुरूप वाटतो तुम्ही सतत कार्यरत असल्यामुळे, हे मी माझं स्वतःचा अनुभव सांगतो. मला यांचा संघावर सरांचा फोन आला की आम्ही एक कार्यशाळा घेतो होतो. ते शुद्ध लेखन म्हणाले. नंतर निर्दोष लेखन हेच बरोबर आहे, कारण भाषेमध्ये शुद्ध आणि अशुद्ध असं काही नसतं. तर त्यांना मी म्हणालो मी इकडे येणार आहे, पुण्याला होतो मी तेव्हा, आणि मी त्याप्रमाणे या कार्यशाळेला मला उपस्थित राहतात. त्यामुळे मला दोन प्रकारे आनंद झालेला आहे. पहिला म्हणजे मी पहिल्यांदा या अशा प्रकारच्या कार्यशाळेत 2 वर्षानंतर बोलतोय. मध्यंतरीची 2 वर्ष अशी गेली आपल्या सर्वांच्या दृष्टीनं की कुठलेही सार्वजनिक कार्यक्रम झाले नाही कोरोनावर. त्यामुळे आता कोरोनाची लाट ओसरत चाललेली आहे आणि त्यामुळं असा काहीतरी कार्यक्रम होतोय म्हणून त्याचा एक आनंद मला आहे. आणि दुसरं असं की हा शुद्ध लेखन माझा विषय, जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळं या विषयात संबंधी आपल्याला काहीतरी विचार मांडता येतील, यामुळे मला खूप आनंद झाला. मित्रहो, आपण निर्दोष लेखनाचा विचार करतो. निर्दोष लेखन कोणत्या प्रकारच्या भाषेचं करायचं? कारण आपण जे बोलतो ती बोल भाषा असते. आपण ज्या परिसरात राहतो तिथली एक बोली भाषा असते. आणि ह्या सगळ्यामधून जी आपल्याला पुस्तकं समोर येतात ती प्रमाण भाषेत असतात. म्हणजे आपला इतिहासाचं पुस्तक असो, भाषा विषयाचं पुस्तक असो, अध्यापनाचं कार्य करत असताना आपल्या समोर जी पुस्तकं आहेत ती सगळी प्रमाण भाषेतली आहे. त्यामुळं आपण या प्रमाण भाषेचं लेखन कसं असावं याचा विचार करणार आहोत. प्रमाण लेखन प्रणाली याचं नाव. म्हणजे मान्यवरांनी, अभ्यासकांनी, संशोधकांनी विचार करून जी नियमावली तयार केली त्या नियमावलीचा उपयोग आपल्या लेखनात कसा करता येईल याचा विचार करणं म्हणजे निर्दोष लेखनाचा विचार. तसा निर्दोष लेखनाचा पाया जर काही असेल तर तो व्याकरण आहे. कारण व्याकरणावर आधारित असलेलं जे लेखन आहे, प्रमाण लेखन, तेच आपलं निर्दोष लेखन होऊ शकतं. व्याकरणाचे नियम अतिशय महत्वाचे आहेत त्याचे. तर हे प्रमाण लेखन हे केव्हा सुरू झालं असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की 1805 साली विल्यम कॅरी असा नाव आहे त्याचं, तो पहिल्यांदा भारतात आलेला माणूस ज्यांनी व्याकरण लिहिलं मराठीत. त्याच्या अगोदर काही प्रयत्न झाले होते पण ते त्या परिसरातल्या भाषेविषयी झाले. प्रमाण लेखनाविषयीचा पहिला प्रयत्न व्याकरण लिहिण्याचा तो त्यांनी केला. श्रीरामपूर म्हणजे कलकत्त्याजवळ तिथं तो आला आणि त्याने तिथं प्रेसमध्ये ते पुस्तक छापून घेतलं. त्याने ज्या 3-4 भाषांचा अभ्यास केला होता, बंगालीचा केला होता, आणखी काही भाषांचा केला होता, तमिळचा सुद्धा त्याचा अभ्यास होता, संस्कृतचा अभ्यास होता आणि त्याने मराठीचं व्याकरण लिहिलं. पण त्यावेळेला अजून मराठी बाल्यावस्थेतच होती. म्हणजे इंग्रजी गद्याचा मराठी अवतार. इंग्रजीतलं जे काही भाषांतरित साहित्य होतं त्या साहित्याचं व्याकरण करणं आणि तेही व्याकरण इंग्रज लोकांना म्हणजे परभाषीय लोकांना इंग्रजी बरोबर मराठी शिकणाऱ्यांच्यासाठी ते व्याकरण तयार केलं. मग आपल्याकडं पुन्हा असं सुरू झालं की आता मग व्याकरण
लिहिलं पाहिजे. मी आता उल्लेख त्यांनी केला मस्के सरांनी. मराठीतले आद्य पाणिनी ज्याला म्हटलं जातं ते दादोबा पांडुरंग तळखरकर. ते फक्त दादोबा पांडुरंग म्हणूनच ओळखले जातात. जुन्या काळात आडनावं लिहिली जात नव्हती आणि वाचली जात नव्हती. आपल्या हजेरीपत्रावर सुद्धा मुलाचं नाव आणि वडिलाचं नाव एवढंच असतं, आडनावं फारशी नव्हती. तर दादोबा पांडुरंगाने पहिला प्रयत्न केला 1836 साली आणि त्यांनी मराठीतलं व्याकरण लिहिलं. 1836 नंतर 7 आवृत्त्या त्यांच्या निघाल्या आणि त्या 7 आवृत्त्या निघाल्या तेव्हा 7व्या आवृत्तीत त्यांनी मराठी लेखन कसं असावं याच्याविषयी लिहिले. त्यात त्यांनी लिहिलं की मोडी लिहिणाऱ्याची सवय लोकांना आहे, मोडी लिहिणाऱ्याचा समोर आदर्श आहे, पण मग मराठीत कसं लिहिलं पाहिजे? शब्द तोडून लिहावे. मोडीमध्ये एकाला एक जोडून लिहिले जातात, शब्द तोडून लिहावे. त्याचबरोबर सामासिक शब्द जे आहेत ते सामासिक शब्द हे जोडून लिहावे. योग्य संधी करून शब्दाचं लेखन करावं. अशा काही त्यांनी 5-6 सूचना केल्या आणि आपल्या नाम सर्वनाम ह्या ज्या शब्दाच्या जाती आहेत त्या इंग्रजीतून आलेल्या आहेत. त्याचा सुद्धा उल्लेख दादोबांनी केला. अनेक उदाहरणं जमवली आणि त्या उदाहरणांमधून त्यांचं खूप मोठं बृहत व्याकरण झालं. म्हणजे 500 पानाचं जवळजवळ व्याकरण त्यांनी 7व्या आवृत्तीचं लिहिलं. त्यानंतर असा प्रयत्न आणखी रा.भी. गुंजीकर एक लेखक होते. गुंजीकर हे कादंबरीकार. त्यांची मोचनगड नावाची कादंबरी. तर कादंबरीकार असून सुद्धा त्यांनी व्याकरणाचं एक पुस्तक लिहिलं. त्यात त्यांनी व्याकरणाचं लिहिताना महाराष्ट्र भाषेची लेखनशुद्धी ही पुस्तिका लिहिली. हे काम 1869चं आहे. म्हणजे 1836, 1869 आणि त्यानंतर 1874 मध्ये आपल्याकडं विष्णू शास्त्री चिपळूणकरांची निबंधमाला आहे. या निबंधमालेचं सुद्धा प्रमाण भाषेचा आदर्श निर्माण करण्याचं वैशिष्ट्य होतं. ह्या अवघड इंग्रजी काळामध्ये भीमराव कुलकर्णी आणि यांनी असं म्हटलेलं आहे की मराठीच्या लेखनामध्ये एकसूत्रीपणा यावा म्हणून मुद्दाम पुण्याची भाषा स्वीकारली आहे. मध्यवर्ती भाषा जी असते तिला प्रमाण भाषा म्हणतात. म्हणजे आपल्या भाषेमध्ये शब्द येतात, ते रूढ होतात, ते शिष्टमान्य होतात आणि त्यानंतर ते प्रमाण भाषेत येतात. प्रमाण भाषा अशी होत असतात. म्हणजे सुरुवातीला ती बोल भाषाच असतात. आपण वट्टाच म्हणतो, पण नंतर त्याचं रूपांतर होतं ओटा. ते ओटा हा शब्द आला की मग तो प्रमाण भाषेत आला. मग वट्टा चूक आहे का? नाही, मुळीच नाही. मी वट्ट्यावर बसलो होतो हे चूक नाही. पण ज्या वेळेला ग्रांथिक भाषेत किंवा प्रमाण भाषेत त्याचा उच्चार करायचा आहे त्यावेळेस तो ओटा असा केला पाहिजे. आणि हे स्वीकारणं म्हणजे प्रमाण भाषा स्वीकारणं. आणि प्रमाण भाषा स्वीकारल्यानंतर ती कशा प्रकारे लिहिली जावी, कशा प्रकारे बोलली जावी हे सांगण्याची जी काही नियमावली आहे, विशेषतः लिहिण्याचीच नियमावली आहे. लिहिलं कसं जावं हे सांगण्याचं काम लेखन नियमावलीनं केलेलं आहे. त्यामुळे त्या काळामध्ये मराठी शुद्ध लेखनाविषयी अनुगम 1862 मध्ये रामचंद्र विनायक ओक यांनी पुस्तिका लिहिली. म्हणजे लेखनाच्या बाबतीत जुनं आणि नवं असा हे प्रकार झाला. अनुस्वाराचं प्राबल्य आणि त्यापासून पुढं वाद निर्माण झाले. कारण काय होतं, पुण्याची जे लोक भाषा स्वीकारली त्या भाषेमध्ये अधिक प्रमाणात कोकणातले लोक होते, पुण्याला स्थायिक झाले. ते समुद्र किनाऱ्यावरून आलेले होते. समुद्र किनाऱ्यावर असणाऱ्यांच्या भाषेमध्ये अनुनासिक उच्चार अधिक असतात, नाकातून उच्चार होतो त्यांचा.
त्यामुळं काय झालं, सगळ्या भाषेमध्ये असे का तसे अशा प्रकारचे अनुस्वार. इंदा करंदीकरांचं काव्य वाचलं असेल, ऐकलं असेल काव्य वाचन, त्याच्यामध्ये असे अनुनासिक होते. तर अनुनासिकाला अशा तऱ्हेनं आपण दूर करू शकत नव्हतो, पण आपण उच्चारच नाही ते. त्यामुळे मग त्यांना त्यांचे उच्चार आपण का स्वीकारायचे, असा एक प्रवाह, वादप्रवाह निर्माण झाला. त्यामध्ये पुढे असं झालं की तत्सम शब्द जे आहे, तत्सम म्हणजे संस्कृत मधून जसेच्या तसे आले, आणि तद्भव म्हणजे संस्कृतच्या शब्दामध्ये बदल होणारे. उदाहरणार्थ स्कंद हा म्हणजे तो संस्कृत तत्सम झाला, पण खांदा म्हणले की तो झाला तद्भव. अशा प्रकारे जे बदल होऊन शब्द येतात, त्या शब्दांना कसं द्यायचं त्यांचं लेखन, तर ते तत्सम शब्द हे रस्वांत लिहावे, अशा प्रकारचा एक मोठ्या प्रमाणात भूमिका होती काही लोकांची. आणि त्याला विरोध करणारे लोक होते, ते म्हणत होते की नाही, तत्सम शब्द असो ते तद्भव असो, मराठीचा उच्चार दीर्घ होतो शेवटच्या शब्दाचा, त्यामुळे आम्ही मराठी असं लिहिलं. हे जुन्या काळात झालेलं आहे, नंतरही झालेलं आहे आणि अगोदरही झालेलं आहे, आणि अजूनही तो चालू आहे प्रवाह. तर त्या तत्सम शब्द दीर्घांत लिहावेत असे म्हणणारे काही होते. त्यामध्ये साने, गोडबोले आणि हळवडे हे 3 सरकारी अधिकारी होते. त्यांचं म्हणणं असं होतं की ही जी भाषा आहे पुण्यात बोलली जाणारी किंवा कोकणातल्या लोकांची, ही आम्हाला काही लागू करायची गरज नाही, त्यामुळे आम्ही हे अनुस्वार काढून टाकणार आणि तत्सम शब्द दीर्घ लिहिणार. त्यामुळं त्यांनी खूप त्याच्यावरती वादविवाद केला, पण तो काही सफल झाला नाही. कारण त्या काळामध्ये लिहिणारे जे इतर लोक होते ते आपल्या आपल्या पद्धतीप्रमाणे, म्हणजे जुन्या पद्धतीप्रमाणे लिहित होते, आणि त्याचेच कैवारी जास्त होते. रावी जोशी या नावाचे एक व्याकरणकार होते, त्यांनी मराठी भाषेची घटना अशा प्रकारची एक पुस्तिका लिहिली. पुस्तक आहे त्यांचं ते, तत्सम शब्द दीर्घांत करावे असं त्यांनी त्यात नमूद केलेलं आहे. म्हणजे जे संस्कृत मधले शब्द आहेत, कवी, गुरु, मती, हे शब्द ऱ्हस्व आहेत मुळात संस्कृत मध्ये, तर ते मती दीर्घ लिहावं, कवी दीर्घ लिहावं, असं त्यांनी सूचना अशी मांडलेली आहे. 1930 साल उजाडला. 29 साली साहित्य संमेलन बेळगावला, त्याचे अध्यक्ष होते नागोर चाफे. तर त्यांनी असा एक ठरावात आला त्यावेळेला की मराठी शुद्धलेखनाचा विचार झाला पाहिजे. त्यावेळेला सगळे शुद्धलेखनच म्हणत होते, त्याचा विचार झाला पाहिजे. मग त्यासाठी म्हणून एक समिती नेमली. त्या समितीनं 1930 साली तो अहवाल दिला आणि मडगावच्या साहित्य संमेलनामध्ये तो पारित झाला. आणि यापुढं शुद्ध लेखनामध्ये सुधारणा झाल्या पाहिजेत असं त्यांनी नमूद केलं. पुढे 1952 साली अमळनेरला साहित्य संमेलन झालं. त्या संमेलनाचे अध्यक्ष होते रोपा कुलकर्णी. हे कोशकार आहे, व्युत्पत्ती कोश नावाचा त्यांचा कोश आहे. आपण जरूर तो पहा, आपल्या ग्रंथालयामध्ये असेलच, आपण तो जरूर पहा. त्यात प्रत्येक शब्दाची व्युत्पत्ती सांगितली आहे, म्हणजे मूळ शब्द कोणत्या भाषेतून आला, त्याच्यात कसा बदल होत गेला आणि आज त्याचं रूप कोणतं आहे हे त्या कोशामध्ये सांगितलेलं आहे. त्याशिवाय मराठी भाषेचं व्याकरणही त्यांनी लिहिलं. शब्द उद्गम आणि विकास, मराठी उद्गम आणि विकास अशी पुस्तकं कृपा कुलकर्णींनी लिहिलेली आहेत. त्या कृपा कुलकर्णींच्या मते त्यांनी मांडले की जे पारंपरिक आहे, परंपरेनं आलेलं आहे तेच मानावं. आता सर म्हणाले ना, प्रत्यक्ष, परोक्ष आणि अपरोक्ष. परोक्ष शब्दाचा संधी पर अधिक अक्ष असा,
पर म्हणजे आपल्या दुसऱ्याचा, म्हणजे आपल्या समोर नसलेल्या. अक्ष म्हणजे डोळे. आपल्या डोळ्यासमोर जे नसतं त्याला परोक्ष म्हणायचं. आणि अपरोक्ष म्हणजे काय, त्याच्या विरुद्ध आपल्या समोर जे घडतं त्याला अपरोक्ष म्हणायचं. पण हे अध्यात्मातली संज्ञा आहे आणि त्याला तसं म्हणल्यासारखं उलट अर्थ लावलेले आहे. परोक्षला अर्थ समोक्ष असं मानलाय आणि अपरोक्ष म्हणजे आपल्या, त्याच्या अपरोक्ष मी कशाला बोलू. खरं म्हणजे त्याच्या अपरोक्ष बोलताय तुम्ही, म्हणजे तुम्ही त्याच्या समोरच बोलताय. तर अशा प्रकारच्या शब्दांच्या बाबतीत काही गमती जमती आहे. पुढे 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते. त्यांनी राज्याचा कारभार मराठीत चालला पाहिजे यासाठी फार मोठ्या प्रमाणावर भूमिका घेतली. त्यांनी समिती नेमली. 1959 साली ती समिती कार्यरत होती. पण त्या समितीचा अहवाल ताबडतोब आला पाहिजे असं सांगितलं आणि त्या समितीच्या अहवालानुसार पूर्वी जे 4 मंडळं होती, म्हणजे विदर्भ साहित्य संघ किंवा आपला मराठवाडा साहित्य परिषद, आपली महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्याची आणि मुंबईचा मुंबई मराठी संघ, तर या 4ही संस्थांचं विलिनीकरण करून महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना, महाराष्ट्र मराठी मंडळाची स्थापना झाली, महामंडळाची. तर महामंडळाची स्थापना झाल्यानंतर त्यांच्याकडे ही नियमावली तयार करायचं काम देणार. त्यात बरेचसे तज्ज्ञ मंडळी होते, अभ्यासक होते, त्यांनी काही सूचना करणारे होते. त्यांनी प्रस्तुत नियमावली तयार केली. म्हणजे आज जी नियमावली आहे ती 1962 साली महामंडळाने लागू केलेली नियमावली आहे. तिच्यानुसार आपल्याला शुद्धलेखन लिहायचं आहे, म्हणजे निर्दोष लेखन लिहायचं आहे. तर या निर्दोष लेखनामध्ये ही एक टप्पे मी सांगितली. आजची स्थिती काय आहे, निर्दोष लेखन करावं असं त्या महामंडळाने सांगितलं. महामंडळाचे नियम अंमलात आणणारे सुरुवातीचे जे लोक होते, शिक्षक किंवा प्राध्यापक, त्यावेळेस त्यांचं शिक्षण जुन्या काळात त्या तत्सम शब्दांचं लेखन पूर्वी कसं होतं त्याप्रमाणे झालं. त्यामुळे ते सवयीप्रमाणे अनुस्वार देत होते, सवयीप्रमाणे ह्रस्व लिहित होते. पण पुढे नियमावलीत तर असं होतं. पण आता म्हणाले सर, तसं लेखन ही एक प्रकारची सवय आहे. आणि कुठले पहा, आपण हस्ताक्षर पूर्वी काय होतं, फार महत्व होतं त्याला. खरडे राशी केली जायची. खरडे राशीमध्ये काय, पालथी मांडी घालायची, कित्ता समोर ठेवायचा आणि तो गिरवायचा. गिरवून तसंच अक्षर पुढे काढायचं. म्हणजे लेखनाला सराव हे महत्वाचा आहे. 2, 3, 4 तास असं बसून लिहून घेत असत. त्यामुळं त्या काळच्या किंवा मधल्या काळातल्या सुद्धा अनेक लोकांचं, शिक्षकांचं किंवा शिक्षण क्षेत्रात नसलेल्यांचं सुद्धा हस्ताक्षर उत्तम होत. आज आपल्याला असं होत नाही, कारण आता त्याची गरजही उरली नाही. आता तर काय, आपल्याकडं संगणक आलेले आहे आणि आपल्या हातात, प्रत्येकाच्या हातात आता सध्या भ्रमणध्वनी आहे. त्यामुळं आपण ते टाईप करू शकतो. तर ही लेखन ही एक साधना आहे, हे आपण पहिल्यांदा लक्षात ठेवलं पाहिजे. लेखन साधना कशी असावी, साधना म्हणजे तप आहे. हळूहळू हळूहळू करत गेलं आपण, दिवसेंदिवस सवय जशी होईल तसं तसं आपलं लेखन सुधारेल आणि मग आपल्याला कोणाकडे पाहायची गरज पडणार नाही, की नियमावली सुद्धा अवलोकन करायची गरज पडणार. आजची स्थिती काय, व्यवहारिक जर पाहिला आपण, आज आताच मस्के सर म्हणाले की सगळ्याच क्षेत्रामध्ये एक प्रकारचं अधपतन आपल्याला झालेलं दिसते. सगळीच क्षेत्र जर बघितली तर वरवरच आहे सर. वृत्तपत्रीय लेखन असो, 1972 सालचे महाराष्ट्राचे अंक माझ्याकडे अजून आहे. त्यावेळेला गोविंद तळवलकर होते त्याचे संपादक. त्यावेळेस जे लेख आहेत ते लेख अजूनही माझ्या संग्रहात आहेत.
आता मी महाराष्ट्र टाइम्स मधले लेख पाहतो. आता मी घेतो महाराष्ट्र टाइम्स घेतो, वाचतो जास्त. म्हणजे मी त्या वृत्तपत्र आता कुणाला दोष देत नाही, पण वरचीवर कशी गरज समाजाची बदलत जाते. गरजेनुसार लेखन होत असतं. मग गरजेनुसार लेखन होतं म्हणजे काय होतं, समाजाला त्याच्यात काही फार रस नसतो, म्हणून हे असं घडतं. आता विद्यार्थ्यांना रस नाही म्हणून आपल्याला रस नाही, आपल्याला रस नाही म्हणून पुढच्या लेखनात काही रस निर्माण होत नाही, किंवा पुढच्या लेखनात त्या चुका तशाच राहून जातात. आपण जी पुस्तकं लिहितो त्यातही तशाच चुका होऊन जातात. जे तपासणारे असतात प्रेसमध्ये त्यांच्याही लक्षात येत नाही, किंवा त्यांनाही त्याचं काही फारसं गांभीर्य नसतं, आणि त्यामुळे ते तसंच राहतं. पण आजच्या स्थितीत जर बघितलं आपण, व्यावहारिक क्षेत्र जर बघितलं तर लग्नपत्रिका बघा. सगळ्या लग्नपत्रिकेमध्ये तुम्हाला 10-15 तरी चुका सहज निश्चितच दिसतात लेखनाच्या. तर त्याला काही फार महत्व नाही. आणि मग अहो, लग्नाला केव्हा यायचंय, कुठे यायचंय एवढं कळलं म्हणजे बरं झालं. बाकी काय करायचं, आणि एक उत्तम जेवण मिळालं म्हणजे बस. त्यामुळं लग्नपत्रिका असो, आपल्या निमंत्रण पत्रिका सुद्धा बघा. कुठल्याही निमंत्रण पत्रिका जर पाहिल्या तर त्याच्यामध्ये ही विनंती असं असतं, ही ऱ्हस्व असतात. पहिली विनंती ही विनंती, उपस्थित राहावे ही विनंती. खरं म्हणजे एकाक्षरी शब्द हा दीर्घ लिहिला पाहिजे. मी दीर्घ पाहिजे. मी अध्यापन करताना फळ्यावरती असे शब्द लिहित होतो अगोदर गेल्यावर, आणि वर्गात एक 5 मिनिटं देत होतो. मुलांनी हे शब्द लिहून काढायचे आणि ते मला दाखवायचे. फिरत होतो आणि पाहत होतो. सगळ्यांचं मला पाहणं होत नव्हतं, पण काही जण ते तयार करत होते, लिहित होते, आणि त्याची फलश्रुती मला आज दिसून येते बऱ्याच लोकांची. तर ह्या व्यावहारिक क्षेत्रात असं आहे. शिक्षण क्षेत्रातलं मराठी कसं आहे हे जर आपण बघितलं तर शिक्षण क्षेत्रामध्ये फलकलेखन असो, भित्तीपत्रिका असो, आपले विद्यार्थ्यांना सांगितलेले स्वाध्याय असो, व्यवसाय पुस्तिका लिहून घेतलेल्या असो, त्यात जर पाहिलं तर आपल्याला अनेक दोष दिसून येतात. हे आपण पाहत ना. उत्तरपत्रिका तपासताना आम्हाला सांगितलं जातं की फक्त आशय पहा, आशयाला गुण द्या. लेखनामध्ये काय पाहिजे ह्याला महत्व नाही. लेखनात काय असावं याच्यापेक्षा आशय असला म्हणजे बस आहे. तो आशय आमच्यापर्यंत पोहोचला, मुलाला तो समजलाय, त्यामुळं तो त्यांनी लिहिलाय. आता लिहिताना दोष राहिले राहू द्या, काय फरक पडायला. अशी भूमिका या विद्यापीठाची, बोर्डाची, अनेक संस्थांची आहे. आणि मी हे जाहीरपणे सांगतो की आम्हाला ते त्यावेळेला असं पत्र येत असेल की आशय पाहून गुण द्यावे, आशयालाच महत्व द्यावं. सी.डी. देशमुख ज्या वेळेला शाळेत होते, मॅट्रिकच्या परीक्षेत पहिला क्रमांकाला त्यांचा बोर्ड होता, त्यावेळेस त्यांचा मराठी विषयातला 1 गुण कापला होता. तर त्यांनी बोर्डाला अर्ज केला, माझा 1 गुण का कापला, कारण सांगा. तर बोर्डाने कारण दिलं की 100 पैकी 100 देण्याची प्रथा नाही, त्यामुळे 1 गुण कापला. म्हणजे इतका आत्मविश्वास असणारे लोक लेखक होते, उत्तरपत्रिका लिहिणारे विद्यार्थी होते. आज अवस्था काय. आज आपण जर गृहपाठ पाहिले मुलांचे, तर गृहपाठ आपण फक्त टीप केलेले पाहतो, तपासता. म्हणजे आम्ही माध्यमिक शाळेतलं सांगतो, मी महाविद्यालयातलं मला काही अनुभव नाही. माध्यमिक शाळेमध्ये काय असायचं, गृहपाठ दिला की ते टीप करायचं, आणि सगळी उत्तर प्रश्नोत्तर जी असायची ती कुठल्या तरी मार्गदर्शिकेत पाहून लिहिलेली असायची. त्यामुळं ते बरोबरच आहे असं समज शिक्षकांचा असा. पण वास्तविक जर पाहिलं तर ते मार्गदर्शिकेतलं पाहून लिहिणं म्हणजे अनुलेखन करणं ही सुद्धा आपली डोळ्याची, बुद्धीची क्षमता त्यामध्ये सिद्ध होतं. बारकाईने कसं आपण पाहतो, सूक्ष्म कसं पाहतो ते त्याच्यात कळून येतं. आणि ते बरोबर कसं करावं यासाठी मी एक पान सोडत होतो वहीचं. विद्यार्थ्यांना सांगायचं की गृहपाठ लिहिला की एक पान सोड आणि मग दुसरा गृहपाठ लिहा. त्या पानावर मी प्रत्येकाची चुका लिहिली
आणि दुसऱ्या वेळेला त्यांची वर्गाची एक वही असायची, त्या वहीमध्ये हे 10 वेळा लिहून का असं सांगत होतो. फार थोड्या लोकांचा प्रतिसाद होता मुलांचा, हे मी तुम्हाला सांगतो. पण ज्यांचा होता त्यांची खूप सुधारणा आहे. त्यांची पत्र वगैरे येतात, आज ते मेसेज पाठवतात, तर त्यात समाधान वाटतं. म्हणजे आपण केलेल्या श्रमाचं कुठेतरी मूल्य आहे. दुसरं, मराठी साहित्य क्षेत्रामधलं काय आहे, आज स्थिती काय आहे. आज जर पाहिलं तर मुख्य म्हणजे काय, DTP तयार होतात. म्हणजे छापताना ते DTP करायचं, टाईप करायचं, DTP करायचं आणि छापायला लावायचं. म्हणजे DTP मध्ये किती चूक आहे कल्पना करता येत नाही. 3-3 वेळा मी माझं पुस्तक हे जे आहे हे मी पद्मगंधामध्ये जाऊन बसून स्वतः तपासतो. मी स्वतः तिथं जात असेल, 10 ते 4 वाजेपर्यंत मी तिथं बसत असेल. त्यावेळी पुण्यातच होतो, पुण्यातच राहतो आता. तर त्यावेळेला मी तिथं बसत असेल आणि तो टाईप करणारा जो माणूस होता त्याला सांगत होतो, तू हे समोर पाहून टाईप कर, तरी सुद्धा चूक राहायची. मग पुन्हा मी तिथं सांगायचं. तर साहित्य निर्मितीच्या क्षेत्रात सुद्धा कविता बघा, आपण कोणते कविता शब्द एका ठिकाणी दीर्घ लिहिलेला आढळला मला, कविता संग्राम. बरं का असं काय नाही, आम्हाला ते मान्य. तुम्हाला काय करत चालते, तुमचं काय चालतं. त्याच्यात असं आहे, असा एक प्रवाह आहे की लेखनाचं स्वातंत्र्य आम्हाला असावं, कशाला तुम्ही नियमावलीचं बंधन घालता, असं म्हणणारा काही एक वर्ग आहे. दुसरं एक कारण त्यात असं आहे की आम्ही थोडस परंपरा मोडून लिहिलं तर काय वेळायला लागलं, अशा प्रकारची सुद्धा एक धारणा काही ठिकाणी आढळून येते. पण ही सगळी धारणा किंवा परंपरा मोडणं हे एकंदर चुकीचं आहे. आपल्याला जोपर्यंत, आता काय एक शब्द सांगतो मी आपल्याला, मंदिर आहे. हा मंदिर शब्द उंदीर शब्द आहे आणि मंदिर शब्द, उंदीर दीर्घ आहे, मंदिर ह्रस्व. उंदीर हा तद्भव इकडचा मराठीतला शब्द आहे, म्हणजे आपल्या भाषेतला शब्द आहे, देशी भाषेतला. म्हणजे इथं जे लोक होते त्यांच्यामधून आलेला शब्द आहे, लोकांच्या भाषेतून. आणि मंदिर शब्द हा तत्सम आहे, संस्कृत मधून आलेला आहे. तत्सम शब्द ह्रस्व लिहावा असं सूचना आहे अशी. पण आता म्हणजे मंदिर दीर्घ का लिहू नये, उंदीर जर दीर्घ चालतो तर मंदिर दीर्घ का नको, अशी भूमिका मांडणारे काही लोक भेटले. तर त्याचा अर्थ तसा असा आहे, म्हणजे मी त्यांना म्हटलं की मला अगदी मान्य की उद्या लेखन नियमावली सांगितलं की वाटका हा शब्द. तिसरं क्षेत्र जर बघितलं तर प्रसार माध्यम. आता सरांनी उल्लेख केला, प्रसार माध्यमातल्या वर्तमान वृत्तपत्रातल्या आमच्या मराठी अभ्यास परिषदेत या विषयावर खूप चर्चा होता. बऱ्याचशा पेपरमधले उतारे देतात ते फोटो आणि त्यात खाली दिलेलं असतं की पहा असेल. तर तुम्ही हे पाहिलं, हे वृत्तपत्रीय अग्रलेख पाहिजे. खरं म्हणजे अग्रलेखात चुका असाव्यात का, नसायला पाहिजे. पण अग्रलेखात सुद्धा ह्रस्व दीर्घाच्या चुका असतात असं दिसून आलेलं आहे. त्यामुळं वृत्तपत्री लेखन असो किंवा दूरदर्शनवर जे काही या बातम्या म्हणा किंवा कार्यक्रम म्हणा, ते कार्यक्रम हे चांगल्या तऱ्हेनं दाखवतात, पण त्याची जी सूचना करतात त्या सूचनेमध्ये कितीतरी चुका असतात. मग त्या उच्चाराच्या असतील, लेखनाच्या असतील. तर हे प्रसार माध्यमातलं मराठी सुद्धा आपल्याला आज आपल्या डोळ्यासमोर ते आहे, म्हणजे तुमच्या माझ्या समोर नाही, आपल्या विद्यार्थ्यासमोर सुद्धा ते आहे. त्यामुळे त्यांना वाटतं सर सांगतात हे ह्रस्व लिहिलं पाहिजे, इथं तर दीर्घ दाखवलं, तर इथं तर अनुस्वार दिलेलाच नाही, मग आपण कशाला द्यायचा अनुस्वार, किंवा इथं नसताना अनुस्वार दिलेला आहे, मग हा हेच बरोबर आहे. तर म्हणजे एक उदाहरण सांगतो आपल्याला मी, जात्यंध जन्मान त्यातला जो ज आहे त्याचा उच्चार, त्याचा उच्चार वेगळा आहे. जात्यंध जाती शब्द आहे, ज दंत तालु ज,
दाताला लागते जीभ. आणि जन्मांध ज मध्ये काय आहे ते तालव्य उच्चार. जन्मांध म्हणजे जरा आणि जरा ह्यात जो फरक आहे तोच फरक आहे. हा फरक लक्षात घेऊन ते उच्चार तसे झाले पाहिजे. शस्त्र शास्त्र, अस्त्र, सहस्र स्रोत आणि श्राव किंवा स्तोत्र यात फरक काय? स्रोत आणि स्तोत्र यात फरक काय हे लक्षात आणून दिलं पाहिजे. स्रोत मध्ये सला र जोडलेला आहे मध्ये स्रोत, आणि स्तोत्र मध्ये त आहे. सला त हे जोडाक्षर आहे आणि त्याच्यावरती मात्रा देऊन आपण स्तो हा उच्चार करतो, काना मात्रा देऊन. तर पीठ हे हा शब्द दोन प्रकारे उपयोगात आणतात. ज्वारीचं गव्हाचं पीठ आणि दुसरं व्यासपीठ. पीठाधीश कोण आहे किंवा पीठावर कोण आहे हे ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस पी दीर्घ असतात. आणि आज काय ह्या पीठ कुठलं आणलंय, भाकरी नीट होत नाही असं जेव्हा एखादी गृहिणी म्हणते तेव्हा पी ऱ्हस्व असतात. पीठावर किंवा पीठाची इथं ऱ्हस्व असतात. तर हा जो काही भेद आहे हे भेद सूक्ष्म भेद आहेत. हे लवकर आपल्या लक्षात येत नाही. आपल्याला वाटतं काय अर्थ ते लिहिलं. तर अशा प्रकारे या दोषांची काही मी उदाहरणं दिली आपल्याला. आता यानंतर आपण आता सध्या निर्दोष लेखनासंबंधी ज्यावेळेस विचार करणार आहोत पुढच्या सत्रामध्ये सर सांगणारच आहेत. मग कोणकोणत्या गोष्टीचा विचार अपेक्षित आहे ते सर सांगतीलच. मी ते सांगावा असा उद्देश नाही माझा. पण नियमावलीनुसार जर पाहिलं तर अनुस्वार विषयक नियम हा एक भाग आहे. ऱ्हस्व दीर्घ हा एक भाग आहे. सामासिक शब्दांचं लेखन हा एक भाग आहे. त्यानंतर संधियुक्त शब्दांचं लेखन हा एक भाग आहे. जोडाक्षरांचं लेखन हा एक भाग आहे. सामान्य रूप, आणि आता मी पहिल्यांदा म्हणालो की शुद्ध लेखनाशीच हे सगळं संबंधित आहे. शुद्ध लेखन म्हणजे व्याकरणाशी. लेखन हा प्रकार सगळा व्याकरणाशी संबंधित. उच्चारही व्याकरणानुसार म्हणजे उच्चारशास्त्र हे व्याकरणात आलेलं आहे. खरं म्हणजे मराठीत काही वेळा काय होतो तोकडा उच्चार होतो, काही वेळा गवत तोचा उच्चार तोकडा होतो, पण तो पूर्ण लिहिला जातो. पण दीर्घ जर वेलांटी असेल किंवा उकार असेल, इकार उकार असेल तर ते दीर्घ असतात शेवटचा अक्षर. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. साधित शब्दांचं लेखन. साधित शब्द म्हणजे काय? नागरिक आहे. आता मला अनुभव येतो नेहमी ज्येष्ठ नागरिक संघ. तिथं ज्येष्ठ जे असतं ते ज असतं नुसतं ज्येष्ठ. खरं म्हणजे जला य आहे. आणि नागरिक मध्ये वी ऱ्हस्व आहे. किंवा पाश्चिमात्य आणि पाश्चात्य या शब्दामध्ये पाश्चिमात्य म्हणजे त आहे, पाश्चात्य मध्ये त ला त आहे आणि पुन्हा य आहे. तर ह्या गोष्टी पण त्यात येतात. त्यानंतर विशिष्ट शब्दांचं लेखन. वाक्य पृथक्करण. मेघश्याम हे जर शब्द आपण बघितले तर आपल्याला सुरुवातीला वाटतं की ह्यात विसर्ग आहे. म्हणजे मेघ लिहिल्यानंतर विसर्ग लिहायचा आणि नंतर श्याम लिहायचं असं नाही. तिथं फक्त उच्चार आपण तसा करतो, पण लेखन मेघश्याम असंच आहे. पृथक्करण मध्ये जोडाक्षर आहे क ला क. पृथक आणि नंतर हे नाही आहे, विसर्ग नाही आहे पृथक्करण. तसंच काही वेळा काही ईय सारखे प्रत्यय आहेत, काही तीय सारखे प्रत्यय आहेत, ते दीर्घ आहेत. राजकीय, स्वकीय, भारतीय. त्यानंतर जो हे आपण कुठे आपण विसर्ग द्यावा आणि कुठे देऊ नये हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्यात अंतःकरण असे जे शब्द आहेत स्वतः इथं विसर्ग आला पाहिजे. आणि ह्या विसर्गाचं बरोबर अचूक लेखन करणं हे सुद्धा महत्वाचं आहे. उद्योगीकरण की औद्योगिकरण हा शब्द उद्योगीकरण. सर्जनशीलता की सृजनशीलता. सर्जनशीलता हा शब्द कारण त्याचा सृज धातू आहे
सृज धातूला अन हा प्रत्यय लागतो आणि त्याचा सर्जन होतो. पण आपल्याकडं सर्रास सवयीप्रमाणे रूढीप्रमाणे सृजन असं म्हटलं जातं आणि ते मान्यही केलं जातं. पण सृजन हा शब्द होत नाही, सर्जन होतो. कारण कृत अधिक अन असा जर संधी हे केला, अन प्रत्यय लावला तर कर्तन होतो, कृतन होत नाही. द्रुप अधिक अन केलं तर दर्पण होत, ते द्रुपण होत नाही. म्हणून अन हा प्रत्यय लागून जे शब्द बनतात त्याचं लेखन कसं झालं पाहिजे हे पण पाहिलं पाहिजे. त्यानंतर एक महत्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे विरामचिन्ह. ही विरामचिन्ह कुठं आली? दादोबांच्या पुस्तकात पहिल्यांदा. विरामचिन्ह ही संपूर्णपणे इंग्रजीमधून आलेली आहे. आता सुरुवातीची जर आपण पुस्तकं पाहिली किंवा आपल्या पाठ्यपुस्तकात लेख पाहिला, शिवराम महादेव परांजपेचे असतील, गोपाळ गणेश सागरकरांचे असतील, लोकमान्य टिळकांचे असतील, तर त्यात मोठी वाक्य 3-4 वाक्याचं एक वाक्य असतं आणि त्या प्रत्येक वाक्याच्या पुढे अर्धविरामाचं चिन्ह असतं. अर्धविराम म्हणजे एक किंबाणी खाली स्वल्पविराम. हे आता अलीकडं आपल्याकडं पूर्णपणे बाद झाले. स्वल्पविराम आहे आणि पूर्ण विराम आहे. बाकी अर्धविराम कुणीच वापरत नाही. अर्धविराम हा आणीच्या अगोदर सुद्धा येतो. तो गावाहून आला आणि शाळेला गेला, इथं सुद्धा अर्धविराम वापरलेले आपल्याला आढळून येतात. तर विरामचिन्हांचा वापर हा महत्वाचा आहे. एकेरी विरामचिन्ह कुठे द्यावं, दुहेरी विरामचिन्ह कुठे द्यावं याचं सुद्धा महत्वाचं असं निदर्शन केलेलं आहे. एखाद्या पुस्तकाचा उल्लेख किंवा एखाद्या घटनेचा उल्लेख आपण करतो त्यावेळेला एकेरी अवतरण चिन्ह द्यावं. उदाहरणार्थ मराठी व्याकरण, स्वरूप चिकित्सा हे जर लिहायचं असेल तर ते एकेरी अवतरणात लिहा. तर याप्रमाणे आपल्या आणि दुहेरी अवतरण केव्हा वापरावं? ज्या वेळेला व्यक्तीच्या तोंडचे जसेच्या तसे लिहायचे असतात त्यावेळेला ते वापरावं. अपसारण चिन्ह असतात म्हणजे काही वेळा मजकूर राहिलेला असतो तो पुढे डॅशने दाखवला जातो एका रेषेने, तर त्याला अपसारण चिन्ह म्हणतात. 2 शब्दामध्ये प्रगतीपत्र हे जोडून न लिहिता मध्ये जी एक छोटी रेषा येते तिला संयोग चिन्ह म्हणतात. तर अशा प्रकारची हे विरामचिन्ह सुद्धा फार महत्वाचे आहे आणि वाक्यरचनेत सुद्धा खूप फरक आहे. मी मगा तुम्हाला सांगितलं, सांगता मध्ये एक माझं वाक्य गेलं की पेंटर लोक, पेंटर आपण पेंटिंग करून घेतो. आता अलीकडे आमच्या शाळांमध्ये सुद्धा पेंटिंग करून घेतो कारण ती सुंदर शाळा बनवायची. म्हणजे बहुतेक शिक्षकांचं हस्ताक्षर फार कमी असतं त्यात ते पेंटिंगच असतात. तर पेंटर काय करतात, येथे पी खाली ठाची गी पीठा पीठा येथे पीठाची गी र नी चा लू आहे. म्हणजे पिठाची गिरणी चालू आहे हे सांगायचं आहे. तिथे पिठाची गिरणी चालू आहे. पण त्यांनी अशा प्रकारे लेखन केलेलं आहे. कीर्तनकार नेहमी म्हणायचं काय ते एकाच धरावे एकाचे पाय, धरावे बा एकाचे पाय. पण उच्चार करताना असं करायचे धरावे पाय काचे पाय, धरावे पाय कांचे पाय. आणि ते लोक तसंच करायचे उच्चार. परिणाम काय होतो म्हणजे इतकं उच्चाराच्या वाक्याला सुद्धा महत्व आहे. तेव्हा बरंच मोठं पुढे काम आहे म्हणजे हे आहे आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे. भाषिक दर्जा घसरू लागला आहे ही वस्तुस्थिती आहे. पण एकंदर सामाजिक जीवनाचा दर्जा आज घसरू लागलेला आहे. ही चिंतनीय बाब आहे, प्रत्येकाला चिंतन करण्यासाठी आहे.
कारण भावी पिढी ही आपली कशी असेल हा एक महत्वाचा प्रश्न आहे. आणि आज आपण पालक म्हणून आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून एक छोटीशी कथा त्या एका पुस्तकामध्ये आहे, ती सांगून मी समारोप करणार. एक आटपाट नगर होतं. त्या नगरात एक राजा होता. राजाने प्रधानजीला बोलावलं आणि विचारलं, आपल्या नगराची हाल हवाल कशी आहे? ते म्हणाले, काय फार छान आहे म्हणजे साहेब. राजेसाहेब, आपल्या नगरात काही कमी नाही, सगळं आहे. फक्त एकच गोष्ट आहे, तुरुंग कमी पडायला. तुरुंग कमी पडायला मग बांधले म्हणजे तुरुंग बांधलेले सुद्धा कमी पडायला. काय कारण आहे त्याचं? तर म्हणले गुन्हेगार वाढले. मग आता त्याला उपाय काय? तर प्रधानजी हुशारच होते. त्याने लगेच डोक्याला हात लावला, आयडिया. आणि त्यांनी एक आयडिया सांगितली. त्यांनी सांगितलं की आपण व्याख्यान बदलाव्यात म्हणा. जी नावं आपण देतो गुन्हेगार किंवा सज्ज, त्याऐवजी आपण बदल करावा. सज्जन हे थोडे आहेत, त्यांनाच गुन्हेगार मानावा. म्हणजे आपली तुरुंग पुरतील. आणि मग गुन्हेगाराला सर्रास सगळीकडे फिरता येईल. तर अशी स्थिती आजच्या आपल्या समाजात आहे. थोडी अतिशयोक्ती आहे, पण ही होत आहे, घडत आहे. त्यामुळं आपलं सर्वच क्षेत्रातलं जे एकंदर अधःपतन आहे, ते अधःपतन रोखण्यासाठी म्हणून खरं आपल्याला शिक्षण क्षेत्रच पुढे येईल, तेच ह्या ताला तारणार आहे. म्हणून तुम्ही म्हणजे शिक्षक मंडळी, प्राध्यापक मंडळी हे काम करू शकता. म्हणून मला याचा आनंद वाटतो की तुमच्या पुढे मी थोडंसं बोललो, मला बोलायची संधी दिली सरांनी. त्या ठिकाणी मला निमंत्रित केलं आणि मला बोलण्याची संधी दिली, आपल्याशी थोडा संवाद साधला. मी तसा काही वक्ता नाही, शिक्षक आहे. आजही मी खडू घेऊन शिकवतो. जर आपल्याला पाहायचं असेल तर आपण पाहू शकता. 1 तासभर मी व्याकरणाचा पाठ घेऊ शकतो, आजही 80व्या वर्षी. तर आपल्या सर्वांच्या पुढे मला ही बोलण्याची संधी मिळाली, याचा आनंद वाटतो. आणि ही संधी आपण दिलेली आहे, आपण सगळ्यांनी आपण ऐकून घेतलं. आणि सरांनी आणि तंगावार सरांनी मला फोन केला, आपण सगळ्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली, माझा उचित असा सत्कार केला. याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि मी माझी जागा घेतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर. अत्यंत सुरेख अशा सुंदर अशा या कार्यशाळेचे उद्घाटक आणि बीजभाषक या दोघांचेही मार्गदर्शन आपल्याला त्यांच्या दोघांचेही अमोघ वाणीतन प्राप्त झालेलं आहे. एक प्रसिद्ध इंग्रजी निबंधकार आणि इंग्रजी निबंधाचा जनक एके ठिकाणी असं म्हणतो की रीडिंग मेकेथ ए फुल मॅन, कॉन्फरन्स ए रीडी मॅन अँड रायटिंग इज अन एक्झॅक्ट मॅन. तर इतकं महत्व इंग्रजी साहित्यामध्ये इंग्रजी निबंधकारांनी, ज्याला आपण इंग्रजी निबंधाचे जनक सर फ्रान्सिस बेकन, त्यांचं हे वाक्य आहे. तर इंग्रजी वाचनाला, लेखनाला आणि भाषणाला किती महत्व आहे. सरांनी, मस्के सरांनी त्यांच्या उद्घाटनपर भाषणात सांगितलं की ऐकण्याची सवय ही अत्यंत महत्वाची आहे. त्या ऐकण्यातच आपण पुढे भाषेमध्ये थोडंसं प्रगल्भ होऊ शकतो. सर, या ठिकाणी खंडेराव सरांनी खूप चांगला असा मार्गदर्शन आपल्याला मराठी भाषेच्या अनुषंगाने केलेलं आहे. यानंतर आपल्याकडे तत्पूर्वी मी अध्यक्ष समारोपाकडे जाण्याच्या अगोदर आपल्या सर्वांना सांगतोय की आपल्या या दोन्ही सत्राचे जे संवादक आहेत श्रीयुक्त राजेश मुखेडकर, प्रसिद्ध भाषातज्ञ, मराठी भाषातज्ञ, यांचं आगमन झालेलं आहे. दोन्ही सत्र आपल्यासाठी महत्वाचे आहेत. त्या दोन्ही सत्राचा आपण पुरेपूर उपयोग करून घ्यावा. यानंतर या 1 दिवसीय राज्यस्तरीय मराठी लेखन दोष निवारण कार्यशाळेसाठी आम्हाला मार्गदर्शन करणारे
सतत प्रेरणा देणारी, प्रोत्साहन देणारी या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे सन्माननीय प्रभारी प्राचार्य डॉक्टर शिंदे सर यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करावा. शिंदे सर. या आजच्या एक दिवसीय राज्यस्तरीय मराठी लेखन दोष निवारण हे नाव अतिशय खूप चांगलं वाटतं. मराठी लेखन दोष या निवारण कार्यशाळेचे उद्घाटक मी ज्यांना माझे सतत मोठे बंधू म्हणत असतो, उदयगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर मस्के सर, या कार्यशाळेसाठी उपस्थित असलेले बीज भाषण देणारे आदरणीय खंडेराव कुलकर्णी सर, जे मला अतिशय पितृतुल्य वाटले, ज्यांना मी ज्ञानवृद्ध, वयवृद्ध आणि तपबद्ध या ठिकाणी यांचा असा उल्लेख करेन. या मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर चिमोरे सर, उत्कृष्टपणे संचलन करणारे डॉक्टर भालके सर, आमच्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर कॉलेजमध्ये अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे असं मुळे मॅडमला सांगितलं. अशा गटप्रमुख, केंद्रप्रमुख मुळे मॅडम याही या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं मी महाविद्यालयाच्या वतीनं प्रथमतः स्वागत करतो. आणि मला नक्की माहीत आहे कार्यक्रम सुरू होण्यासाठी अर्धा तास वेळ झालेला होता आणि भाषणं थोडीशी लांबत गेली असं म्हणणार नाही, सर आताच म्हणाले, कारण ऐकण्यासाठीच हा भाषणाचा कार्यक्रम आपण आहे. म्हणून वेळ जरी जास्त झाली असली तर दोन्ही भाषणं अतिशय उत्कृष्ट झाली. मी त्या दोघांनाही भाषाप्रभू म्हणेन. तर कुलकर्णी सर म्हणाले की मी कोणत्या डायसवर जाऊ, आणि त्यांनी डायस हा ठरवला. तर मला प्रश्न पडला की आपण कुठल्या डायसवर जायचं. तर मी म्हटलं आपला जो ठरलेला आहे, आपल्याला आपण भाषाप्रभू माहीत हे जरी माहीत असलं तरी मला अध्यक्ष समारोप करणं या ठिकाणी गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपण सर मस्के सर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने भाषण मार्गदर्शन केलं, या कार्यशाळेचं उद्घाटन केलं, त्याकरिता मी तुमचे या ठिकाणी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, महाविद्यालयाच्या वतीने धन्यवाद देतो. आणि नंतर कुलकर्णी सरांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं या ठिकाणी आपणास मार्गदर्शन केलेलं आहे. तर या ठिकाणी माहीत चालत नाही, तर या ठिकाणी उत्कृष्टपणे आपण मार्गदर्शन केलं. मला थोडंसं बोलत असताना थोडंसं आपण सिरियस झाल्यासारखं वाटत होतं, परंतु शेवटी कुलकर्णी सरांनी अतिशय आपल्याला फ्रेश केल्यासारखं वाटलं. मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं की मराठी लेखन आहे, या ठिकाणी मराठी लेखन दोष निवारण हा जो शब्द आहे अतिशय महत्त्वाचा मला ठिकाणी वाटतो. मला या ठिकाणी असा एक प्रश्न पडला की कोणत्या भाषेला अवघड म्हणायचं आणि कोणत्या भाषेला सोपं म्हणायचं. सर आपण या ठिकाणी व्याकरणाचे जे काही फोडी करून सांगत होतात, हे सगळं ऐकत असताना असं वाटायला लागलं होतं की इंग्रजीपेक्षा मराठीच अवघड आहे की काय. म्हणजे नेमका असा प्रश्न पडतो की मराठी सोपी आहे का इंग्लिश सोपी आहे. आणि आतापर्यंत आपण असं ऐकलेलं आहे की इंग्रजी खूप कठीण आहे, मराठी फार सोपी आहे. आणि हा आमचाही भ्रम होता की मराठी फार सोपी आहे. म्हणून शिकत असताना आम्ही काही मराठीला काही फार प्राधान्य दिलं नाही. मस्के सर या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं वाटतं की मी चिमोरे सरांना म्हणत असतो, मी नक्कीच या ठिकाणी साहित्याचा विद्यार्थी किंवा साहित्याचा अभ्यासक नाही, पण मला साहित्याचे अभ्यासक आवडतात आणि साहित्याची पुस्तकं आवडतात आणि साहित्य मला आवडतं, मी सतत सरांना म्हणत असतो. आणि असं असताना साहित्याची आवड असल्यामुळे म्हणून शिकत असताना मराठीचा विषय घेतला, परंतु डोक्यामध्ये भ्रम होता की मराठीमध्ये काय पडलंय, मराठी काय फार आवड नाही, पिरियड करायची गरज नाही. आणि मस्के सर तर मी असं नाही सांगायला पाहिजे, पण पूर्ण BSc पर्यंत मराठीचा एकही पिरियड केला नाही, कारण की डोक्यामध्ये भ्रम आहे की मराठीचं काय चालत राहते, फार सोपे आहे. परंतु सर आपण ज्यावेळेस हे सगळं सांगत होता त्यावेळेस मला खरंच वाटतं की मराठी ही खूप आवड आहे आणि ती आत्मसात केली पाहिजे. याबद्दल आपण या ठिकाणी म्हणजे दुमत असणार नाही. आणि एक दुसरी महत्वाची गोष्ट मला या ठिकाणी वाटते की मराठी असेल, इंग्रजी असेल किंवा हिंदी असेल, दीज आर द लँग्वेजेस. आपण हे सगळे लँग्वेजेस आहेत असं म्हणतो. ते सब्जेक्ट आपण या सब्जेक्ट म्हणू शकतो, परंतु याचा वापर हा फक्त कम्युनिकेशनसाठी केला जातो किंवा सुसंवाद साधण्यासाठी केला जातो. आणि आता सरांनी खूप चांगलं सांगितलं की इथे पेठाची गिरणी चालू आहे, वाचणाऱ्याला फक्त गिरणी चालू आहे एवढं समजलं तरी बस झालं. त्यांना त्याचा उकार, आकार किंवा त्याची वेलांटी कशी दिली हे फार महत्वाचं नाही. हे सरांच्या बोलण्यातून मला महत्वाचं वाटलं.
तर या ठिकाणी सर्वांच्या पुढे प्रश्न पडला की आपण कसं लिहायचं. आज सध्याला आपण परिस्थिती बघत आहोत सर, करोनाची परिस्थिती, पॅन्डेमिक परिस्थिती आहे. लिखाण वाचन सगळं बंद आहे, सगळं ई लर्निंग, सगळं मोबाईल आणि लॅपटॉप याच्यावरती सगळ्या गोष्टी चालू आहेत. म्हणून आता या ठिकाणी वेलांटी कशी द्यायची आणि ओंकार कसा द्यायचा आणि गाणं कसा द्यायचा काही प्रश्नच राहिलेला नाही. फक्त कम्युनिकेशन झालं पाहिजे, कळालं पाहिजे, एवढंच या ठिकाणी शिल्लक राहिलेलं आहे. असं असतानाही या ठिकाणी या गोष्टी मला अतिशय महत्त्वाच्या वाटल्या की त्याच्यामधलं जे काही महत्त्वाचे जे काही कानामात्रे असतील ते आपल्याला कळाले पाहिजे. आणि एक मला आणखी या ठिकाणी महत्त्वाचं वाटलं की फॉरेनचा माणूस या ठिकाणी विलियम केरी 1805 मध्ये याचं व्याकरणाचं पुस्तक लिहितो, हे सुद्धा सर्वात महत्त्वाचं आहे. आणि या ठिकाणी त्या केरीनं लिहिलेलं पुस्तक आपण या ठिकाणी आत्मसात करतो. आपल्याला माहिती आहे दुसऱ्याचं फार चांगलं वाटतं आणि दुसऱ्याचं स्वीकार नाही, आपण स्वीकारून टाकलं. परंतु सर मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं की ज्या ज्या देशांनी आपापल्या देशाची जी मातृभाषा त्यांनी शिकली, मातृभाषेतून शिक्षण दिलं आणि मातृभाषेतून अभ्यास केला, त्या देशांचं जे काही आपण रिचनेस म्हणतो, मराठीमध्ये बोलायचं म्हणजे थोडंसं कठीण आहे. सर डॉक्टर रवींद्र किंबहुना यांचं मी भाषण ऐकलं होतं पाठीमागं. ते औरंगाबाद विद्यापीठाचे इंग्रजीचे हेड होते आणि ते इंडियन रायटिंग इन इंग्लिश ही त्यांचं मी भाषण ऐकलं होतं. आमच्या इथे कॉन्फरन्स झालं होतं, आम्ही त्यांना बोलावलं होतं. इंडियन रायटिंग इन इंग्लिश हेही त्या ठिकाणी कॉन्फरन्स झालं होतं. तर त्या ठिकाणी विद्यापीठामध्ये मी त्या ठिकाणी डॉक्टर रवींद्र किंबहुना सरांचं भाषण ऐकलं. साधारणतः 1 तास त्यांनी बोलले होते. तर त्याच्यामध्ये इंग्रजीचे विभाग प्रमुख आहेत, परंतु त्यामध्ये 1 तास बोलत असताना एकही इंग्रजीचा शब्द आलेला नाही. मी 5 मिनिट बोलायला लागलो, किती इंग्लिश शब्द येतात माहित नाही. कारण इंग्लिश आपल्याला असं या ठिकाणी आपल्याला हे झालेलं आहे, सुशिक्षित माणसाला इंग्लिश येतं, अशिक्षित माणसाला इंग्लिश येतं, आज अनपढ माणसाला इंग्लिश येतं. म्हणजे इंग्लिश शिकण्यासाठी शाळेत जावं लागत नाही असं मला आता सिद्ध झालेलं आहे. आपण आता सध्या बघतोय मोबाईलच्या याच्यामध्ये मोबाईलमध्ये नवीन लँग्वेज क्रिएट केलेला आहे, मोबाईल भाषा म्हणतो ना आपण. तर अनपढ लोक सुद्धा अतिशय मराठीपेक्षा अतिशय चांगल्या पद्धतीने इंग्लिश बोलताना दिसतोय. काही शब्द आहे सॉफ्टवेअर म्हणायचं असेल, कोणी सॉफ्टवेअर म्हणणार नाही, सॉफ्टवेअरचं काय स्पेलिंग आहे माहित नाही, परंतु ते काहीतरी म्हणतात आणि समोरच्याला कळतं. या ठिकाणी माझ्या मोबाईलला सॉफ्टवेअर मारायचं, सॉफ्टवेअर काहीतरी बोलायचं, पण ते कम्युनिकेशन म्हणजे ह्या ठिकाणी कळालं पाहिजे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी या आकार उकारांचा किंवा बाकीच्या गोष्टींचा न विचार करता आपण कम्युनिकेशनची भाषा म्हणून या ठिकाणी सगळ्याच भाषा अवगत केल्या पाहिजेत, जेणेकरून की आपल्याला वेगवेगळ्या भाषेचं या ठिकाणी नॉलेज घेता येईल किंवा ज्ञान घेता येईल. हे एक या ठिकाणी महत्त्वाचं वाटतं. आणि या ठिकाणी मला असं महत्त्वाचं वाटतं की सर हे व्याकरणाचे जे काय असतील एका ठिकाणी आणि घालायचं का व घालायचं, हा महत्त्वाचा प्रश्न पडतो सर. परंतु मी तर म्हणतो की काहीतरी घाला आणि टाकून द्या आणि काम पूर्ण करा. एका ठिकाणी 2-2 तास जातात सर. या ठिकाणी आणि घालायचं का, या ठिकाणी वर घालायचं, या ठिकाणी हे छापायचं किंवा छापायचं का, परंतु छापायचं. ह्या गोष्टी छापण्यापेक्षा मी म्हणतो की किंवा तर छापा, परंतु तर छापा, काहीतरी करा, परंतु त्या कामा हातात सोडून टाका आणि लोकांना समजू द्या की किंवा म्हटलं या ठिकाणी दुसरी काहीतरी बाब आहे किंवा ह्याला या ठिकाणी मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की कम्युनिकेशनचं साधन आहे, फक्त समोरच्याला कळालं पाहिजे. आणि ह्या जर गोष्टी आपण फार बारकाव्याने सर म्हणाले की रसून लिहिलं काय, दीर्घ लिहिलं काय, फक्त आपल्याला कळायला पाहिजे. आणि आपण जर ह्याच्यामध्ये जर फार डोकं घातलं तर मला असं वाटतं की काही लोकांनी इंग्लिश शिकता शाळा सोडून दिली. का शाळा सोडली म्हटलं तर इंग्लिशमध्ये नापास झाले, शाळा सोडली. तर आपण जर याच्यामध्ये फार डोकं घातलं तर मराठी शिकता पुन्हा शाळा सोडून देण्याची पाळी येऊ नये. आणि मराठी सुद्धा आपली खूप सोपी भाषा आहे आणि खूप चांगली भाषा आहे, हेही सुद्धा वाटलं पाहिजे. आणि ह्या रस्वदीर्घाचं किंवा व्याकरणाचं फार मोठा जास्त बहु न करून घेता हे कम्युनिकेशनचं साधन आहे असं सगळ्यांनी असं वाटावं. आणि याच्यामध्ये प्रत्येकाने लिहिलं व्हावं, हे मी या ठिकाणी सांगतो की प्रत्येकाने लिहिलं व्हावं. मग तुम्ही रचव लिहा किंवा दीर्घ लिहा, काय लिहायचं ह्याच्यापेक्षा लिहिणं सोडून देण्यापेक्षा लिहिलेलं बरं आहे या ठिकाणी मला असं वाटतं. काहीच न लिहिण्यापेक्षा लिहिलेलं बरं आहे, तुम्ही काहीतरी लिहा, लोकांना कळेल. मी आता पिठाच्या गिरणीचं खूप छान उदाहरण सरांनी दिलं. गिरणी चालू आहे एवढं कळायला पाहिजे, काही लिहा तुम्ही. आणि मला एक महत्वाचं वाटतं, एक या ठिकाणी सांगावं असं वाटतं की इंग्रजी भाषा जी आहे आम्ही जी आत्मसात केली, यासाठी आत्मसात केली की सर आम्ही असंच ऐकलं होतं मला मराठीचं खूप आहे, त्याला काने आहेत, मात्रे आहेत वगैरे वगैरे. आपण एखाद्या गावाचं जरी नाव बघितलं, हैदराबाद असेल किंवा 2 आहेत, पुन्हा काना आहे वगैरे वगैरे. आणि अहमदनगर बघा, अहमदनगर सरळ. मी ज्यावेळेस त्याच्या कॉन्फरन्सला गेलो होतो अहमदनगर कॉलेजमध्ये, तर ते म्हणाले सर अहमदनगरची माणसं फार चांगली आहे, अहमदनगर गाव चांगलं आहे, अहमदनगर वाचायला सुद्धा सरळ आहे, काना नाही, मात्रा नाही, उकार नाही, एकाठी नाही, काहीच नाही. अहमदनगर गाव सरळ, शहर सरळ, माणसं सरळ. तुम्ही जेवढे काने द्या, जेवढे मात्रे द्या, जेवढे उकार द्या, तेवढे प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे. म्हणून मी सांगतोय की आपण सरळ असलेल्या भाषा शिकावी
आणि जी सरळ भाषा कोणती असेल तर ती इंग्रजी भाषा आहे. त्या इंग्रजी भाषेला गाणा नाही, मात्रा नाही, उगार नाही, कुठलंच काय नाही, सरळ आहे. आणि म्हणून आम्ही सर्वांनी इंग्रजी शिक्षक लोकांनी इंग्रजी प्राधान्य दिलेलं आहे, अशिक्षित लोकांनी प्राधान्य दिलेलं आहे. याचं कारणच आहे की ती भाषा लोकांना सरळ वाटते. आणि म्हणून आपण मराठीलाही असं सरळ करण्याचा प्रयत्न करावा. म्हणून मराठीची भाषेचे जे काही अभ्यासक असतील, मराठी भाषेचे काही लेखक असतील, त्यांना मी सांगतो की समाजासाठी हे अतिशय महत्वाचं आहे. ही भाषा फार सरळ असण्याची गरज आहे हा सांगण्याचा एक आपण मेसेज द्यावा, जेणेकरून की मराठी भाषा सुद्धा सर्वजण आत्मसात करतील. मला या ठिकाणी एवढं म्हणायचं वाटतं. आणि लिहित असताना मला एक वाटतं सर, मी जास्त नाही वेळ घेणार. ज्यावेळेस आम्ही अनेक ठिकाणी इंटरव्ह्यूला जातो, मी फक्त 2 मिनिट आणखी घेणार आहे. आम्ही बऱ्याच ठिकाणी इंटरव्ह्यूला वगैरे जातो, मुलांना शिकवायला सांगतो, टीचिंग कशी आहे बघायचं असतं. मी आता असं बघितलं, काल परवा सुद्धा आमच्या महाविद्यालयामध्ये इंटरव्ह्यू झाले, तर एकाने सरळ लिहिलं नाही. या बोर्डाच्या कोपऱ्यापासून सुरू केल्यानंतर वरच्या कोपऱ्यापर्यंत जातं, किंवा वरच्या कोपऱ्यापासून सुरू केल्यानंतर खालच्या कोपऱ्यापर्यंत जातं. मला वाटायला लागलं यांची रास कुठंतरी ते आता याच्यामध्ये मला तो चेस आठवायला लागलं. मध्ये उंट आहे, तिरपा चालतो, हाती आहे, सरळ चालतो, राजा कुणीकडे कसं चालतो, फक्त एक घर चालतो, आणि प्रधानाला सगळं माफ आहे. तर याच्यामध्ये मला असं वाटायला लागलं की हे उंटाचे बीच तिरपा चालले सगळे म्हणाले, त्यांच्या राशी कदाचित उंटाचे असतो. तर मी म्हणायला लागलो की विद्यार्थ्यांनी हे थोडंसं आत्मसात केलं पाहिजे, आपण थोडंसं सरळ लिहिलं पाहिजे. आणि याच्यामध्ये अक्षर जे आहे, तर अक्षर ज्यावेळेस आपण पाहतो, माझं एक असं मत आहे की एखाद्या व्यक्तीचा आपण अक्षर पाहिल्यानंतर, एखाद्या पर्सनॅलिटीचं आपण अक्षर पाहिल्यानंतर त्याचा स्वभाव काय असेल किंवा त्यांचा स्वभाव काय आहे हे थोडंसं सिद्ध होतं, असं माझं ऑब्झर्वेशन आहे. जी माणसं वरची लाईन पकडून भेटतात, वरची लाईन पकडून बोलतात किंवा लिहितात, तर त्या ठिकाणी असं मला वाटतं की त्या माणसांना दैनंदिन जीवनासाठी कुठल्या तरी सपोर्ट लागतो. हे माझं एक ऑब्झर्वेशन आहे. लिखाण करत असताना काही लोकांना कुठल्याही लाईनची गरज लागत नाही, ते सरळ लिहून टाकतात. लाईन असली काय, रुलिंग पेपर असला का, प्लेन पेपर असला काय, सरळ लिहून टाकतात. आणि काही लोकांना रुलिंग पेपर असल्याशिवाय लिहिता येत नाही, किंवा खाली रुलिंग पेपर टाकावा लागतो, म्हणजे त्याला कुठला तरी सपोर्ट द्यावा लागतो. म्हणजेच मला असं या ठिकाणी म्हणायचं आहे की ज्यांचं अक्षर स्वच्छ आहे, ज्यांना सरळ लिहिता येतं, त्यांच्या प्रत्येक बाजू सरळ असतात आणि स्वच्छ असतात, असं माझं वैयक्तिक मत. अक्षरावरून स्वभाव ओळखता येतो असं माझं स्पष्ट मत आहे. ज्यांना सरळ लिहिता येतं, काही ठिकाणी स्वाक्षरी सुद्धा स्वभाव समजून जाते असं. ज्या व्यक्तीची स्वाक्षरी सरळ आहे, लक्षात घ्यायचं की हा माणूस फार सरळ आहे. लोक सही करतात, हाताला नुकती रेख मारतात. मी म्हटलं माणूस खूप सरळ दिसायला. आणि सर काही ठिकाणी सह्या बघा, थोडंसं ऑब्झर्वेशन करा. काही ठिकाणी एवढ्या सह्या कॉम्प्लिकेटेड आहेत की ते काय लिहिले काय केले ते त्यांनाही समजा येणार नाही. याच्यावरून लक्षात येतं की हा माणूस किती कॉम्प्लिकेटेड आहे. आपण स्वतःच्या स्वाक्षऱ्या स्वतः ऑब्झर्वेशन कराव्यात, आणि आपण काय मी नक्कीच म्हणणार नाही आपल्या स्वाक्षऱ्या बदलण्याची गरज नाही, परंतु त्याच्यावरून माणसाचं व्यक्तिमत्व लक्षात येतं. एवढंच नाही तर आपल्या खिशामध्ये ठेवलेल्या हँडकरची वरून आपल्याला लक्षात येतं की आपली हँडकरचिप कशी आहे. आता चोपडून बघण्याची गरज नाही. आपली हँडकरचिप जर नक्की आपल्या खिशामध्ये ठेवली असेल तर ती नक्कीच आपल्या सगळ्या गोष्टी नेटनेटकी आहेत हे सिद्ध करून दाखवतं. तर या ठिकाणी मी आपला जास्त काही वेळ घेणार नाही. मला थोडंसं तुम्ही जे काही आपण अतिशय सिरियस झाला होता त्यालाही थोडंसं मला रिलॅक्स करायचं होतं, म्हणून या ठिकाणी काही गोष्टी सांगितलं. सर या ठिकाणी आणखी एक जाता मी एक आणखी गोष्ट सांगणार आहे, तुम्हाला नक्कीच ते फ्रेशही करेल. सर या ठिकाणी शिकवणं थांबलेलं आहे, शिकणं थांबलेलं आहे, शिकवणंही थांबलेलं आहे आणि शिकणंही थांबलेलं आहे. आपण ऑनलाईन एज्युकेशन घेतो. ऑनलाईनचा अर्थच आहे घरी बसून ऍडमिशन घ्या, घरी बसून शिका, घरी बसून शिकवा, घरी बसून डिग्र्या घ्या, आणि डिग्र्या झाल्यानंतर पुन्हा घरी बसा. सगळं घरी बसून करा आणि शेवटी पण घरी बसा. तर मला असं वाटतं सर या पद्धतीमुळे असे विद्यार्थी होत आहेत आणि भविष्यामध्ये पुन्हा ते शिक्षक होत आहेत आणि मग पुन्हा ते काय शिकवत असतील. आता व्याकरणाची आपण या ठिकाणी भाषा करत आहे, आपण या ठिकाणी वातावरण प्रार्थना मध्ये उभं करणार आहे. तर एक व्याकरणाचा विद्यार्थी, तर मला आमचे शिकवणारे मराठीचे शिक्षक आठवले, एखादी कविता शिकवायची म्हटलं तर ते अर्धा तास चाल लावण्यासाठी घालवायचे. आपल्याला काव्य गायन करून ती कविता शिकवायची. म्हणजे एवढं त्या ठिकाणी जीव तोडून शिकवणे, जीव ओतून शिकवणे, ही जी काही परिभाषा होती ती या ऑनलाईन शिक्षणाने बदल केलेली आहे.
आणि मग आम्ही बोलता बोलता असं एका ठिकाणी म्हणालो की आमच्या व्याकरणाचे शिक्षक, मी या ठिकाणी कोणाचं नाव विचारणार नाही, एक मराठीचा शिक्षक, फक्त 2 मिनिटांमध्ये सांगणार आहे, एक मराठीचा शिक्षक वर्गामध्ये जातो, एवढे हे समजूनच मी थांबणार आहे फक्त 2 मिनिटांमध्ये. तर एक मराठीचा शिक्षक वर्गामध्ये जातो आणि सर आपण आता व्याकरणाचे अभ्यासक आहात, या ठिकाणी अतिशय महान हस्ती आहेत, त्या ठिकाणी मोखेडकर सर आहेत, कुलकर्णी सर आहेत, सर मस्के सर आहेत, सर मराठीची जर अशी अवस्था होत असेल तर इंग्रजीचं काय होत असेल हा मला परत आम्ही अगोदरच इंग्लिशला आवड म्हणतोय, मराठीला सोपे म्हणून घेतली, त्याचा पुन्हा असा प्रकार जर होत असेल तर इंग्लिशला काय म्हणायचं, हिंदीला काय म्हणायचं. हिंदीला तर अनेक रेफेन अनेक पानांवर काय काय हिंदीवर आहे, तर ते मराठीपेक्षा इंग्रजीपेक्षा हिंदी आवड आहे असं मला कधी कधी वाटतं. मग तो मराठीचा शिक्षक वर्गामध्ये जातो आणि विद्यार्थ्यांना सांगतो, विद्यार्थ्यांनो आज आपणाला व्याकरण शिकायचं आहे. विद्यार्थ्यांचं काय होत असेल शोकांतिक आहे आणि सगळे वास्तव आहे. विद्यार्थ्यांनो आज आपणाला व्याकरण शिकायचं आहे, तर आपण सुरुवातीला व्याकरणाची व्याख्या बघू. तर विद्यार्थी परीक्षण होतात, आम्हाला तर हे व्याख्या ऐकलेलं आहे सर, हे व्याख्या काही शिकायला व्याख्या असं आम्हाला ऐकून होतं, तरी पण विद्यार्थ्यांना ऐकल्याशिवाय पर्याय नाही. पुन्हा शिक्षक असतात मध्ये बोललं तर ऐकून घेतलंच पाहिजे. आणि मग ते व्याख्या सांगत असताना आपण सरळ सरळ व्याकरणाची अशी करतो की शुद्ध कसे लिहिणे आणि शुद्ध कसे बोलणे, त्याला व्याकरण म्हणायचे. साधे साधे शिकवलं व्याकरण कशाला म्हणायचं, शुद्ध लिहिणे आणि शुद्ध बोलणे, त्याच्यापेक्षा दुसरं काही व्याकरण आहे असं मला असं वाटत नाही. परंतु ते व्याख्या असे सांगतात, सूद कसे बोलावे आणि सूद कसे लिहावे त्याला व्याकरण म्हणतात. तर विद्यार्थ्यांचं काय होत असेल, अशी जर निर्मिती होत असेल तर अतिशय त्या देशाचं दुर्दैव आहे. परंतु काही जरी असेल तर या व्याकरणाच्या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवाव्या, त्याचं अनुकरण करावं आणि आपलं हे सदोष लिखाण आणि सदोष व्याख्यान झालं पाहिजे. त्या ठिकाणी एवढाच मी संदेश देऊ इच्छितो. आणि इथे निश्चित असं मत नाही की या ठिकाणी असं कोणीच नाही आणि मला या ठिकाणी ते सांगून टाकतो. आणि मला ज्या ठिकाणी जे कायदेशीर समाप्त करण्यासाठी त्यांनी संधी दिली ते माझी संसद या ठिकाणी संपवतो आणि धार्मिक अशा विनोदी शैलीमध्ये सरांनी या ठिकाणी अध्यक्षीय समावेश केलेला आहे. मराठीच नाही तर इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा असे काही शब्द आहेत जे अपभ्रंश करून बोलले जातात. साधारणतः आता सध्याला तो शब्द आहे डिकाशन नावाचा. प्रत्येक जर आपण त्याला डिकाशन म्हणतो, मूळ शब्द डिकॉक्शन असा आहे. इंग्रजी असो किंवा मराठी असो किंवा हिंदी असो, प्रत्येक भाषेमध्ये असे अपभ्रंश झालेले शब्द आहेत. साधारणतः आपण रॉकेल म्हणतो, रॉकेल हा शब्दच नाही. इंग्रजीमध्ये सर रॉक ऑइल, रॉक दगडातून येणारं ऑइल, त्याला आपण रॉक ऑइल असा शब्द आहे. पण आपण सर्वजण रॉकेल हे अपभ्रंश झाले. इंग्रजीही त्याला अपवाद नाही किंवा मराठी नाही किंवा हिंदी नाही. तर अत्यंत चांगल्या धार्मिक शब्दामध्ये अध्यक्षीय समाप्ती या ठिकाणी संपन्न झालेला आहे. यानंतर या एक अशा कार्यक्रमाचं आभार मानण्यासाठी मी मराठीचे आमचे सहकारी प्राध्यापक डॉक्टर वाई तंगावर सर यांना विनंती करतो की उपस्थितांचे आभार या ठिकाणी त्यांनी मांडले. या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभास अध्यक्ष म्हणून लाभून ज्यांनी अतिशय विस्ताराने, खरं तर सरच प्रमुख मार्गदर्शक वाटत होते, असे आमचे कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य शिंदे सर यांचे या ठिकाणी मी आभार मानतो. उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले आमचे गुरु आदरणीय डॉक्टर राजकुमार मस्के सर, तसेच बीज भाषेत म्हणून ज्यांनी विस्तारानं असं मार्गदर्शन केलेलं आहे, ज्यांच्या व्याकरणाच्या पुस्तकाला शासनाचं 1 लाख रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे, त्यांचंही मी मनपूर्वक आभार मानतो. महाविद्यालयाचे प्राचार्य काळगापुरे सर, मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर सुशील प्रकाश चिमोरे सर, बालके सर, खरं तर रात्रभर प्रवास करून रंगळ सर औरंगाबादला गेले होते, काल सकाळीच आले. त्यांना मी विनंती केली की आपल्याला हे लाईव्ह द्यायचं कार्यक्रम, कारण अनेक लोक ऐकत आहेत. त्यामुळे मी रंगळ सरांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. उपस्थित सर्व पत्रकार, प्राध्यापक, गीतकार, समीक्षक, लेखक, महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी सर्वांचे मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो.
यानंतर लागलीच प्रथम सत्र होणार आहे. राजेश मुखेडकर या ठिकाणी श्रोत्यामध्ये बसलेले आहेत. या ठिकाणी ते या विषयावर भाष्य करत असतात अधिकारवाणीने. पहिल्या सत्रानंतर अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर आपण लागलीच पहिल्या सत्राला आपण सुरुवात करू. फलक लेखनाच्या आधारे ते या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. अध्यक्षाच्या परवानगीने उद्घाटन समारंभाचा कार्यक्रम संपलेला आहे असं मी जाहीर करतो. धन्यवाद.